आजच्या समाजाशी निगडीत राहता येईल. मला आणखी तुम्हाला अभिनंदन करावं वाटतं बुवा की कीर्तन आणि प्रवचन हे काही लोकांपुरती मर्यादित न ठेवता युवा वर्गासाठी बुवाने तळमळीने झटतात आणि कीर्तन शिकवतात. कारण कीर्तन संपता कामा नये, प्रवचन थांबता कामा नये. एका विशिष्ट समाजाच्या एका विशिष्ट वयाच्या लोकांनंतर कीर्तन थांबलं तर ते चांगलं नाही. म्हणून बुवांचे कीर्तनाचे वर्ग देखील आहेत, त्यासाठी सुद्धा विशेष अभिनंदन. आणखी मला सांगायला आनंद वाटतो की विश्व संवाद केंद्राच्या वतीने पत्रकारितेचा एक मोठा असा पुरस्कार दिला जातो. तो अत्यंत सुप्रतिष्ठित असा पुरस्कार आहे. तो मागच्या वर्षी 2025 मध्ये बुवांना देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कार प्राप्त झाला आणि अत्यंत महत्त्वाचा जोरदार टाळ्या वाजवल्या. आणि बुवांकडून असंच भरभरून कार्य समाजकारण, राजकारण आणि धर्मकारण घडो अशी आपल्या सर्वांच्या वतीने मी इथे भगवंताच्या चरणी प्रार्थना करते आणि माझे 2 शब्द थांबवते. ओम नमो जी आद्य वेद प्रतिपाद्य जय जय स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तूची गणेशु सकलमती प्रकाशु म्हणे निवृत्तिदासु अवधारी जोजी अकार चरणयुगुल उकार उदर विशाल मकार महामंडल मस्तकाकारे हे तिन्ही एकवटले जेथ शब्द ब्रह्म कवळले ते मिया श्री गुरुकृपा नमिले आदिबीज आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमिली मिया यदा लंबोदरो हन्ति सतां प्रत्यूह संभवम् तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्. अनेन प्रियतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतं. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती. नमस्कार या ब्रह्मचैतन्य मूर्ती. सद्गुरुनाथ महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय. संत श्री सखाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. पुंडलिक वरदा हरिविठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम
पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. नाम गोड पुरे कोड सकळही. रसना येरा रसा विटे घेता अधिक घोटे. आणि का रसे मरण गाठी येणे तुटी संसारे. तुका म्हणे आहार झाला, तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. नाम गोड पुरे कोड सकळही. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. हा नवकुंडी दत्तयागाचा सोहळा आणि पुरुषोत्तम मासाचं औचित्य साधून हा 3 दिवसांचा उत्सव. आपण नेहमी याला अधिक मास असं म्हणतो आणि खरंच अधिकस्य अधिकम फलम. किती बाबतीत आपण सगळे भाग्यवान आहोत माझ्या सकट. कालच एकादशी झाली, आज द्वादशी आहे आणि अधिक महिन्यामध्ये सद्गुरूंचं दर्शन प्रत्यक्ष सर्वांना घडावं हा एक भाग. प्रत्यक्ष प्रसाद महाराजांचं दर्शन आज आपल्या सर्वांना झालं. माझ्या सकट आपण सगळे भाग्यवान आहोत एक भाग. ज्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायला सगळे आतुरलेले असतात त्या पांडुरंगाने प्रत्यक्ष आपल्याला इथे येऊन दर्शन दिलं आहे. म्हणजे मला संत जनाबाईंचा तो चरण आठवतो की आम्हाला एरवी वारी करून पंढरीनाथाचं दर्शन घ्यायला जावं लागतं, पण जनाबाई एका अभंगात देहाचा पालट विठोबाची भेटी जळ लवणा गाठी पडोनी ठेली. त्या अभंगाच्या अंतिम चरणात जनाबाई असं म्हणाल्यात, नामयाचे जनी आनंद पै झाला भेटावया आला पांडुरंग. सज्जनो, आमचा अधिकार जनाबाईंच्यासारखा नाही आहे मान्य आहे, पण तरी देखील महाराजांच्या कृपेमुळे भेटावया आला पांडुरंग हे आमच्या बाबतीत घडले. आम्हाला नाही जावं लागलं पांडुरंगाचं दर्शन घ्यायला, पण मला सुरुवातीलाच सांगायचं आहे की महाराजांच्या कृपेने भेटावया आला पांडुरंग. आम्हाला पांडुरंग प्रत्यक्ष दर्शन द्यायला इथे आला हे आमचं परमभाग्य. त्यामुळे खऱ्या अर्थाने अधिक महिना सार्थ झाला. अधिकस्य अधिकम फलम हे खऱ्या अर्थाने आम्ही आज आनंद हा उपभोगतोय. त्यामुळे याच्या बाबतीत बाकी अजून काय बोलू. जो निरूपणासाठी अभंग घेतला आहे त्याच्याकडे वळण्यापूर्वी मुद्दामून नवकुंडी दत्तयाग इथे सुरू आहे. यज्ञ संस्था ही आपल्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची. त्यामुळे मला थोडंसं एक 5 मिनिटं मी ज्याला प्रस्तावना म्हणतात, आमच्या संप्रदायामध्ये त्याला परिहार देणं म्हणतात वारकरी संप्रदायामध्ये, तो परिहार मुद्दामून असा देतो किंवा प्रस्तावना अशी मांडतो की यज्ञ मुळामध्ये आमच्या संस्कृतीचा गाभा आहे. केवळ दत्तयाग करायची परंपरा आहे म्हणून दत्तयाग नाही आहे. तो दत्तयाग का केला आहे, आम्ही यज्ञ का केला तेही आम्हाला समजलं पाहिजे. मुळात यज या धातूपासून तो यज्ञ शब्द आला. अर्पण करणं, खरं तर मी त्याच्याही पेक्षा पलीकडे सांगतो समर्पित करणं, हा त्यातला भाव खरा महत्त्वाचा आहे. मी नेहमी सांगत असतो, कात्यायन श्रौत सूत्रात एक वचन आलेलं आहे, उक्ती आलेली आहे, द्रव्यम देवता त्याग. यज्ञाशी 3 घटक संबंधित. एक द्रव्य म्हणजे फक्त पैसा नाही बरं का, वेगवेगळ्या प्रकारचं द्रव्य, आणि देवतेचा संबंध ते अधिष्ठान आहे, आणि त्याग भावना आमची त्यातनं विकसित झाली पाहिजे, हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. त्यामुळे निसर्गातल्या विविध देवतांना हवी अर्पण करणं हा यज्ञाचा एक महत्त्वाचा भाग आहे. आपल्या भारतीय संस्कृतीचा जर पिता कोणी म्हटलं तर तो यज्ञ आहे. त्यामुळे तोही एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आपल्याला हा कधी लक्षात येत नाही भाग, आपण परंपरा म्हणून यज्ञ करत असतो. यज्ञाची आजच्या काळामध्ये सर्वाधिक गरज आहे. कारण मी आता एवढं वाढलं, हे सगळं माझ्यासाठी, हे सगळं माझ्यासाठी. यज्ञामध्ये मुळातच समर्पणाची भावना, आपोआप संस्कार वाढीला लागतो. आणि जर हा संस्कार जगभरात पोचला तर आज जे जगाचं चित्र दिसतंय ना, मी आत्ता उल्लेख झाला म्हणून सांगतो, मला त्या विषयावर बोलायचं नाही, पण दर आठवड्याला कुठल्या ना कुठल्या युद्धाविषयी मला लिहावं लागतंय. सगळी युद्ध तेव्हा थांबतील जेव्हा समर्पणाची भावना निर्माण होईल, ती जोपासली जाईल, तो संस्कार हिंदुस्थानमधनं सर्व देशांपर्यंत पोचेल, त्यावेळी हे होईल. म्हणून
आहुती देताना इदन्न मम असं म्हटलं जातं. हे माझं नाही आहे, ही भावना, हा संस्कार त्यातला सर्वात महत्त्वाचा आहे. म्हणून यज्ञसंस्थेला हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. बाकी सोडून द्यावं, सगळ्यांना तुम्हाला आम्हाला नाही, समजा गुरुजींच्या इतकं नाही कदाचित ज्ञान आपल्याला. मी तर नेहमी सांगतो, माझं आडनाव फक्त अनिलराव पुरोहित आहे, बाकी मी पौरोहित्य नाही करत, पण आडनावच पुरोहित आहे माझं. पण तरी सांगतो आपल्याला, निदान एवढा तर भाग त्या ह्याच्याशी आपल्याला, ज्याला आपण काय म्हणू, वेदांशी किंवा श्रुतींशी संबंधित नक्की माहिती आहे. यज्ञेन यज्ञमयजंत देवास्तानी धर्मांनी, हे तर नक्की माहिती आहे ना आपल्याला. या भागातनं आम्हाला लक्षात असेल की इदन्न मम म्हणत मला सर्व द्यायचं आहे, ही सवय, हा संस्कार माझा हा रुजला पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. भगवद्गीता ही काढून पहा. द्रव्य यज्ञास तपोयज्ञा योग यज्ञा तथा परे स्वाध्याय ज्ञान यज्ञाश्च यतय संशित व्रतः, हे म्हटलेलंच आहे. त्यामुळे भगवंताला सर्व समर्पित करणं हे ज्यावेळी मला जमेल त्यावेळी खऱ्या अर्थाने मी भक्तीच्या एका विशिष्ट पातळीपर्यंत, एका विशिष्ट स्तरापर्यंत हे जाईन, एवढं नक्की लक्षात ठेवायचं. मला विषय वेगळा मांडायचा म्हणून मी या यज्ञसंस्थेत फार नाही तिथे वेळ घालवणार, पण आपल्याला मुद्दामून सांगतो, भगवद्गीतेचाच संदर्भ आलाय म्हणून सांगतो. यज्ञानाम जपयज्ञोसी, हे प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्णाने देखील म्हणून ठेवलं आहे. हा व्यापक अर्थ कळला आपल्याला की बाकीचा भाग आपल्याला समजायला निश्चितपणाने मदत होईल. त्यामुळे एवढं निश्चित आहे की आज महाराजांच्या कृपेने आपल्याला हा संस्कार इथे दृढ झाला. परवा पूर्ण होती, आज दत्तयागाचा प्रारंभ झाला आहे. पण या निमित्ताने महाराज आम्हाला काय सुचवतात हेही समजलं पाहिजे की भक्ती करायची आहे, ती नामभक्ती आहे आमची, मान्य आहे, सगळं मान्य आहे. पण आम्हाला हे करताना इदन्न मम ही आमची वृत्ती तयार होणं, ही आमची संस्काराची वृत्ती भक्कम होणं, हा या यज्ञसंस्थेच्या मागचा खरा हेतू आहे. हे न विसरता आपल्याला निश्चितपणाने चिंतन करायचं आहे. थोडासा वेळ आपल्याला जेवढा उपलब्ध आता होईल त्याच्यामध्ये चिंतन मांडण्याचा आपण प्रयत्न करू. आणि नेहमी मी सांगत असतो, 2 मर्यादा असतात वक्त्याला. एक वेळेची मर्यादा असते, आणि मी नेहमी सांगतो कृपावंत होऊन पार तर 5 मिनिटं मला वाढवून द्याल, पण बुद्धीची मर्यादा अनिलराव या जन्मात जेवढी सद्गुरू कृपेने मिळाले आनंदराव, त्याच्यापेक्षा बुद्धीची मर्यादा काय वाढणार नाही, त्याला काय इलाज नाही आहे. त्यामुळे सद्गुरूंनी दिलेल्या बुद्धीचा उपयोग करून जेवढं काही त्यांच्या कृपेने मांडता येईल तेवढं चिंतन मांडूया. जाणीवपूर्वक नाम, कारण आपल्या सगळ्या भक्तिमार्गाचा आत्मा जर काही असेल तर तो नाम आहे. किंबहुना स्पष्ट सांगू, या कलियुगामध्ये नाम याच्याशिवाय आम्हाला सोपं साधनच कुठलं उरलेलं नाही आहे. आणि म्हणून मी चिंतनासाठी अनेक खरं तर ओवी घेऊ शकतो आपण. अगदी नामाची या सहस्रवरी नावा या अवधारी सजून या संसारी तारो जाहलो, 12वा अध्याय सगुण भक्तियोगातला काढून पहा, माऊलींनी फार त्याच्यावर छान भाष्य केलं आहे. तरीसुद्धा मी जाणीवपूर्वक आज विश्ववंद्य जगद्गुरू संत श्री तुकाराम महाराजांचा सहसा फारसा चर्चेला कोणी न घेणारा, निरूपणाला न घेणारा एक अभंग जाणीवपूर्वक आपल्यासमोर मांडतोय. एकदा अभंगाचे शब्द पाहूया आणि मग त्याच्यात जेवढा सद्गुरू कृपेने प्रवेश करता येईल, जेवढं विरमता येईल, त्याच्यात चिंतन मांडता येईल तेवढा प्रयत्न त्यांच्या कृपेने करूया. तुकाराम महाराज आम्हाला सांगतायत, नाम गोड पुरे कोड सकळही. नाम गोड आहे, नाम गोड आहे. आणि काय होतं त्याच्यामुळे, पुरे कोड सकळही. कोड याचा इथे अर्थ इच्छा असा आहे. सर्व इच्छा तुमच्या पूर्ण होतील. मला त्याच्यावर फार भाष्यात्ता करायचं नाही, पण तरी सांगतो, सर्व इच्छा म्हणजे ज्या आम्हाला वाटतात त्या इच्छा नाही बरं का. माझा बंगला व्हावा, माझी गाडी यावी, या इच्छासुद्धा ते पूर्ण करतात बरं का. पण स्पष्ट सांगू आपल्याला, जेव्हा अध्यात्मात आपण थोडं जरी त्यांच्याच कृपेने स्थिरावतो ना, तेव्हा लक्षात येतं या इच्छा सर्व व्यर्थ येतो. ती खेळणी आहेत आमच्या हातात. बाळ जसं रडत असतं ना, त्या रडणाऱ्या बाळाच्या हातात आई हळूच येऊन खुळखुळा ठेवून जाते, थांब थोडं स्वयंपाक राहिला, खेळत बस. तसं गाडी, बंगला, या इहलोकातल्या ज्या काही बाकीच्या सुखसुविधा आहेत, या भगवंत आम्हाला देतो, सद्गुरू आम्हाला देतात, पण ती आमच्यासाठी खेळणी आहेत. त्यात रमायचं का आम्हाला आईच पाहिजे हा हट्ट धरायचा हे आपल्यावर आहे. मला काय म्हणायचं, आपण सगळे अधिकारी आहात, आपल्या लक्षात आलं. पुरे कोड सकळही मध्ये सांसारिक किंवा प्रापंचिक इच्छा नाही मी म्हणते, पुरे कोड सकळही तुकाराम महाराज सांगतात. आणि एक सांगू आपल्याला, तुकोबांचा अभंग मी नेहमी सांगतो की तुकोबांचा अभंग याचा अर्थ काळ्या दगडावरची पांढरेख. अनुभवे आले अंगा ते या जगात देत असे. अपर्णा ताई स्वतः कीर्तनकारच आहेत, माझ्यासाठी फार माझं भाग्य आहे खरं तर त्यासमोर ऐकायला आहेत.
असे अनेकही असतील, पण माझा सगळ्यांशी परिचय नाही. अनेक कीर्तनकार प्रवचनकारही समोर आहेत. गुरुजींचाही मगाशी माझा परिचय झाला. माझं भाग्य गुरुजी, आपल्यालाही वंदन, अगदी सादर वंदन. पुरे कोड सकळही याचा अर्थ लक्षात आम्हाला आला पाहिजे की व्यवहारातल्या इच्छा नाही मागायच्या आहेत. मी एक सांगूच पुढे जाण्यापूर्वी, मला त्या विषयात थांबायला वेळ नाही होणार. समजा मी मागितलं तर ते गाडी देतील सुद्धा, त्या गाडीचा आनंद मी घेईन सुद्धा, पण मी जेव्हा थोडे दिवसांनी 1-2 महिन्यांनी बघीन गाडीचं काम निघायला लागतं, मग आम्हाला मन खट्टू व्हायला लागतं. या सगळ्या प्रापंचिक इच्छा ज्या आहेत ना, या कधीही परिपूर्तीचा आनंद देऊच शकणार नाहीत. पण एकदा त्यांचाच साक्षात्कार झाला, त्यांचं दर्शन घडलं, आता मिळवायचं काय बाकी राहिले. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, इथपर्यंत आम्हाला पोचायचं असेल तर त्याला म्हणतात पुरे कोड सकळे. त्यावर चिंतन करत जाऊया आपण नंतर पुढे. लगेच तुकोबाराय पुढे सांगतात, कारण गोड आहे म्हटल्यानंतर रस आला तिथे. लगेच तुकाराम महाराज आम्हाला सांगतात, रसना येरा रसा विटे. रसना म्हणजे जीभ, इतर रसांना जीभ विटते. आजही आपण पाहिलं असेल ना, जिलबी होती, ज्यांना ज्यांना मधुमेहाचा त्रास नाही त्यांनी जिलबी खाल्ली. किती खाऊन खाऊन खाणारो माणूस, 1 खाईल, 2 खाईल, 4 खाईल, शेवटी कोणीतरी आग्रह केला घ्यावं, आपण म्हणतो नाही आता बस. रसना येरा रसा विटे, अन्य रसांना ही जीभ शेवटी विटते, बस झालं म्हणते. पण याच्या बाबतीत होतं का असं, रसना येरा रसा विटे, याच्या बाबतीत इतकं वेगळं आहे की ती अजून अजून घेता अधिक घोटे हे. या नामाची गोडी एकदा लागली ना, इथे जे जे नामधारक बसलेत ना, त्या सर्वांना हा खात्रीचा भाग सांगतो. सुरुवातीला मला खरं म्हणजे तुलना नाही करायची, पण ज्यांना आपण भाषाप्रभू म्हणायचो असे राम गणेश गडकरी, त्यांचं एक नाटक येऊन गेलं होतं पूर्वी, आणि ते व्यसनमुक्तीसाठी नाटक होतं, एकच प्याला. जुन्या पिढीतल्या प्रत्येकाने ते नाटक नक्की पाहिलं आहे. त्या नाटकाशी आपला अध्यात्माचा काही संबंध नाही. अध्यात्माचा संबंध एवढाच असेल की व्यसनमुक्ती होते, एवढाच फक्त संबंध आहे. सद्गुरू कृपा अशी होते की नामच आपल्याला घ्यायला लागतं. मी काय म्हटलं, शब्द लक्षात आला असेल, नामच आपल्याला घ्यायला लागतं. आणि तिसरा टप्पा सुदैवाने जर त्यांची कृपा खरंच झाली तर ती अशी असते की दोघे एकमेकांना सोडू नाही शकत. आपण नामाशिवाय राहू शकत नाही, नाम आपल्याशिवाय राहू शकत नाही. आणि खरं सांगू, आज प्रसाद महाराज ऐकत असतील, त्यांना म्हणा एवढाच आशीर्वाद फक्त सगळ्यांना द्या. इथून आम्ही जेव्हा बाहेर पडू आम्हाला आशीर्वाद एवढाच द्या, काही देऊ नका बाकीचं. आमची अशी अवस्था या जीवनामध्ये आली पाहिजे की नाम घ्यावं नाही लागलं पाहिजे, नाम घेतो याची जाणीवसुद्धा हळूहळू संपली पाहिजे, आणि श्वासागणिक फक्त आणि फक्त नाम सुरू राहिलं पाहिजे. बस एवढा त्याने आशीर्वाद दिला की जीवनाचं सार्थक झालं. हा भाग आहे. तिसरा चरण सांगून ठेवतो, कारण सगळे चरण होतील न होतील मला माहीत नाही वेळेअभावी. आणिका रसे मरण गाठी, येणे तुटी संसारी. बाकीच्या रसांमुळे मरणाशी गाठ आहे. आपण 5 विषय नेहमी सांगतो, शब्द स्पर्श रूप रस गंध, आणि आपल्याला सर्वांना कल्पना आहे यातल्या एकेका विषयाला एक एक जीव भुलला आणि प्राणाला मुकला. दासबोधसुद्धा काढून पहा. रस गिळता सुख वाटे, गळ ओढिता घसा फाटे. समकालीन असलेल्या तुकोबरायांनी ज्यांचा अभंग आपण चिंतनाला ठेवला, तुकोबराय सुद्धा तोच भाग सांगतायत. अविशाची, आता त्याला पाठभेद झाला आणि अमिषाची म्हणतात. अमिषाची आहे आशा, गळगिळी मासा, फुटोनिया घसा मरण पावे. तरी सुद्धा आमचा रसावरचा जीव नाही सुटत, तो तिथे अडकलेला आहे. आजही मला वाटतं हा रस हवा, तो रस हवा. पण आणिका रसे मरण गाठी, येणे तुटी संसारी. तुकोबाराय ग्वाही देऊन सांगतात. मी मगाशी तेच सांगत होतो की तुकोबांचा अधिकार काय, अनुभवे आले अंगात ते या जगात देत असे. स्वतः अनुभव घेतलाय, चाखून पाहिले आणि मग ते आम्हाला देत आहेत. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि अंतिम चरणात तुकोबा स्वतःची आध्यात्मिक परमानंदाची अनुभूती सांगतायत की तुका म्हणे आहार झाला हा विठ्ठल आम्हासी. त्यांच्यासाठी पांडुरंग परमात्मा हाच आहार, त्याच्याशिवाय बाकी काहीच नाही. म्हणून तर आपल्या पूर्वजांची सवय आठवून बघा, जेवायला बसल्यानंतर बाकी सगळं बोलणं बंद असायचं आणि फक्त गोविंद गोविंद एवढंच फक्त चालू राहायचं. कारण प्रत्येक घास हा त्याला पोचतोय, आतमध्ये अंतस्थ हृदयस्थ परमात्मा आहे, त्याच्यापर्यंत पोचतो ही भावना असते. इथपर्यंत आम्हाला पोचायचं आहे.
थोडं चिंतन करायला सुरुवात करूया. तुकाराम महाराज आम्हाला नामभक्तीकडे वळवत आहेत. महाराजांचा आग्रह तोच तर आहे ना, भक्ती मार्गाकडेच वळवायचं आहे, म्हणून तर हे सगळं आटापेटा सुरू आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, मगाशी मी खूप भाग्यवान आहे, मी साक्षीदार होऊ शकलो महाराजांची तुला होत असताना. मला राहवत नाही म्हणून सांगतो, महाराजांची तुला अन्य वस्तूंनी आपण करतो ते आपला एक, ज्याला काय म्हणू, व्यवहारातला तो भाग झाला. कधीतरी माझ्या मनात असं आलं पाहिजे की माझा भाव पलीकडच्या पारड्यात गेला पाहिजे, आणि माझा भाव एवढा श्रेष्ठ असला पाहिजे की महाराजांची तुलना माझ्या हृदयातल्या भावाने, अंतःकरणातल्या भावाने झाली पाहिजे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने मी महाराजांची तुला केली असं मला खरं वाटलं पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. नामगोड असं म्हणतात. माझा साधा प्रश्न आहे, तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला एवढे सगळे मार्ग भगवंताकडे जाण्याचे आहेत, नामभक्तीचाच मार्ग का आग्रह करून सांगताय? साधा भाग आहे, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. सा तू कर्म ज्ञान योगेभ्यो अपि अधिकतरा भक्ती, अपितो अधिकतरा भक्ती. कर्ममार्ग भगवंताकडे जातो की नाही? निश्चित जातो. आणि मी एक सांगू पुढे जाण्यापूर्वी, एकही मार्ग कनिष्ठ नाही. सगळेच मार्ग आम्हाला भगवंतापर्यंत घेऊन जाणारेच मार्ग आहेत. पण तरीसुद्धा प्रश्न असा निर्माण होतो की या सगळ्या मार्गांचा अधिकार माझ्याकडे आहे का? मी पुढे जाण्यापूर्वी एक वाक्य सांगतो आपल्याला. आपली प्रकृती आणि आपली प्रवृत्ती यावर आपला पारमार्थिक वाटचालीचा भाग अवलंबून आहे. आपली प्रकृती आणि आपली प्रवृत्ती. एक साधा भाग सांगतो. माझी प्रकृती, आता अगदी प्रामाणिकपणे सांगतो, मला मांडी घालून बसायला थोडा त्रास होतो. आता मला जर कोणी सांगितलं की योगासनं करायला बसा किंवा अष्टांग योग, माझ्यासाठी आता नाही जमणार, ते माझ्या प्रकृतीला ते झेपणार नाही. म्हणजे प्रकृतीचा विचार करून आपण सांगतो नाही पूर्वी करायचो आसन, मला आता नाही सध्या जमत आहे. काही कारण असतील त्याची. प्रवृत्ती तर फारच विचित्र आहे हो. अष्टांग योग जो सांगितलेला आहे ना, फार चांगला आहे. म्हणजे पतंजली ऋषींचं योगशास्त्र काढून पहा. अगदी यम नियम आसन प्रत्याहार प्राणायाम ध्यान धारणा ध्यान आणि मग समाधी आहे. पण हे सगळी अंग आहेत, अगदी यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान आणि समाधी, यातल्या एकेका अंगामध्ये 5-5 उपांग आहेत. त्या 2 अंगांमध्ये तर आहेच आहे पहिल्या, बाकीच्यांचा 5 उपांग नाही आहेत, पण त्याचा तपशील फार वेगळा आहे. 5 उपांग पहिल्या यम ते काढून पहा. सत्य आहे, अहिंसा आहे, अस्तेय आहे, ब्रह्मचर्य आहे आणि अपरिग्रह आहे. सत्य खरंच आपण प्रत्येक वेळी आयुष्यात जन्माला आल्यापासून या क्षणापर्यंत बोलतो का? इथपासून माझ्या मनाला विचारलं पाहिजे. आपण त्याचं हे देतो, समर्थन करतो, नाही चांगल्या हेतूने मी वाईट बोललो म्हणजे खोटं बोललो, कोणताही हेतू असेल, मी कधीच असत्य बोललो नाही असं कधी झालंय का? प्रत्येक वेळी नाही होत. जे आहेत त्यांना माझं वंदन आहे. मी पुन्हा सांगतो, याच्यात अपवाद असतात आणि प्रत्येक नियमाला अपवाद असतो. मी माझ्याकडे बघून सांगतोय की नाही होऊ शकत. मग सत्य बोलणं सुद्धा अवघड आहे. मी तर फार गमतीत सांगत असतो, पटकन कोणाचा तरी फोन आला आणि मी घाईत असेन आणि मुलांनी फोन उचलला तर मी त्याला सांगतो, थांब, कोणाचा फोन आहे? त्यांना सांग बाबा जरा बाहेर गेलेत कामानिमित्त फोन घरी राहिलाय, संध्याकाळी करतो. करीन मी संध्याकाळी, पण आत्ता घाईचं. मग सांग ना त्यांना की आत्ता घाईत आहे, आत्ता नाही बोलता येणार, मी नंतर बोलतो. पण असत्य भाषण घडतं, हे अनेकदा घडतं. सोडून द्या. सत्य झालं अहिंसा. संध्याकाळी डास इथे बसल्यानंतर असा हात जेव्हा माझा येतो, ओळखायचं की अहिंसा ही माझी प्रवृत्ती नाही. किंवा रॅकेट चार्ज करून मी अशी फिरवत असेन, ओळखायचं अहिंसा. याचा अर्थ डास बसून देऊन चावू द्या असा त्याचा अर्थ नाही. डास उत्पन्न होणार नाही यासाठी प्रतिबंधात्मक उपाय बरेच आहेत, ते करूया. मारणं हे हिंसा झाली. आणि हिंसा फक्त, आता त्याच्यावर मला बोलायचं नाही आहे, ही फक्त शारीरिक असते असं समजू नका बरं का. मनानी सुद्धा आम्ही हिंसा अनेकांची करतो, घरातल्या घरात बोलता बोलता. आणि पुन्हा एक सांगू आपल्या सगळ्यांचा, मी तुम्हाला बोलत नाही, मी माझ्या स्वतःच्याकडे आत्मपरीक्षण करून सांगतोय. बोलतो आपण पटकन, जाऊ द्या ना आपल्याला काय करायचंय, त्यांचं त्यांना, मग तू बोलतो कशाला? पण हे बोलल्यानंतर पण होतं, जाऊ द्या ना आपल्याला तरी काय करायचं, पण बोललास ना. हिंसा नकळत होते. सत्य अहिंसा अस्तेय. अस्तेय म्हणजे फक्त चोरी समजू नका बरं का. अस्तेय याचा अर्थ माझा ज्या गोष्टीवर अधिकार नाही ती गोष्ट मिळवण्याचा हव्यास धरणं, त्याची अभिलाषा करणं, हा पण हव्यास आहे, ते पण अस्तेय आहे. अगदी सोपं उदाहरण मी ते नेहमी सांगतो. असं गृहीत धरा की मी अनिलराव पुजारींच्या घरी गेलो आणि पटकन एखादी वस्तू पाहिली,
आणि माझ्या मनात नुसतं आलं, सहज विचारलं का हे दिसत नाही हल्ली वस्तू अशी कुठे, नाही ही आमच्या वडिलांच्या वेळची जुनी, आता मिळत नाही ती. आणि सहज माझ्या मनात आलं अशी वस्तू माझ्याकडे असते तर बरं झालं असतं ना. त्यांच्या मनात जर आलं श्रीरामला देऊन टाका ही वस्तू, काय बरं होईल, झालं अस्तेय. मी काय म्हटलं आपल्या लक्षात आलं, अस्तेय म्हणजे चोरी न करणं, हे स्थेय झालं. आता लक्षात आलं अहो हे किती वेळा घडत असेल, हे माझ्याकडे असतं तर बरं झालं असतं. आणि हे अस्तेय का नाही घडत सांगू आपल्याला, आसक्ती मनामध्ये निर्माण झाली की हे हवं हवं वाटायला लागतं. मी पुढे जाण्यापूर्वी मुद्दामून सांगतो, गरवारे साहेब माझ्याबरोबर आले, त्यांना कल्पना आहे मी विद्यार्थ्यांमध्ये रममाण होणारा असा शिक्षक आहे. विशेषतः कॉलेज वयाचे विद्यार्थी माझ्या जास्त सहवासात असतात. मला एका मुलीने प्रश्न विचारला होता की सर हे तुम्ही प्रवचन कीर्तनातनं नेहमी आम्ही ऐकतो आसक्ती आसक्ती सोडा, काय हो आसक्ती. मी त्या मुलीला म्हटलं हिंदीतनं सांगितलं तर चालेल का. चालेल म्हटली. म्हटलं मैं जब इनके पास कोई बड़ी हवेली देखता हूँ और मेरे मन में ऐसी अभिलाषा उत्पन्न होती है कि ऐसी हवेली आज नहीं तो कल मेरे पास भी आ सकती है. इनके पास बहुत बड़ी गाड़ी देखता हूँ तो इस तरह की इच्छा मेरे मन में उत्पन्न होती है कि ऐसी गाड़ी आज नहीं है लेकिन कल मेरे पास आ सकती है, यह चीज़ आ सकती है, वह चीज़ मेरे पास आ सकती है. इसी अभिलाषा को आसक्ती कहते हैं. पुढचं वाक्य आहे का, अगर सद्गुरु जी की कृपा हुई तो ये आसक्ती जा सकती है. त्यासाठी यायचं इथे. आसक्ती आहे स्वाभाविक आहे, पण ती जा सकती है हा विश्वास ठेवून इथे यायचं आहे. त्यामुळे अस्तेय एक झालं. अहिंसा सत्य, अहिंसा अस्तेय. अपरिग्रह, अपरिग्रह म्हणजे मला अनावश्यक असलेल्या वस्तूसुद्धा मी साठवून ठेवतो काही वेळा. चूक प्रत्येक वेळी नाही म्हणणार बरं का. महापालिकेने फक्त सांगावं पुण्यामध्ये की काही तांत्रिक कारणाने 2 दिवस पाणी पुरवठा होणार नाही, जलवाहिनीची दुरुस्ती आहे. आपण जेवढी मिळतील तेवढी भांडी भरून ठेवतो की नाही सांगा. चूक काही नाही आहे, पण याला परिग्रह म्हणतात, हा अपरिग्रह नाही आहे. मी काय म्हटलं आपल्या सहज लक्षात येईल, नाही आपण त्या प्रवृत्तीला पोचू शकत. ब्रह्मचर्य एक वेळ पाळू, पण ह्यांचं काय करणार बाकीचं. हा सगळा भाग लक्षात आल्यावर ज्ञान कर्म योग सगळे मार्ग श्रेष्ठ आहेत, पण तरी नामभक्तीकडे आम्हाला संत का वळवत आहेत इथपासून आपला चिंतनाचा भाग आहे. कर्माच्या बाबतीत सांगू, कर्मामुळे बंध निर्माण होतो. 18वा अध्याय काढून पहा, 205 क्रमांकाची ओवी आहे. तैसा कर्मफलाचा आस्वादू आणि तैसा कर्मफलाचा मधू आणि कर्माचा आस्वादू या दोहीच नाव बंधू कर्माचा की. म्हणजे काही करा त्या कर्मामुळे बंधनात तुम्ही अडकणारच आहात. कर्म चांगलं असलं तरी तुम्ही बंधनात अडकणार आहात, कर्म वाईट असलं तरी तुम्ही बंधनात अडकणारच आहात. चांगलं केलं तरी कर्माचं फळ भोगायचं आहे, वाईट केलं तरी कर्माचं फळ भोगायचं आहे. तिसरा भाग सांगतो यातला, या कर्मयोगाबद्दल अजून एक अडचण आहे. कर्म चांगलं का वाईट ठरवणं फार अवघड आहे हो. आणि आपण नेमकं त्याच्या फळानुसार ठरवतो. चूक, मी एक उदाहरण दृष्टांत म्हणून समोर ठेवतो, काळजी करू नका बरं का. मी फार जडजड भाषेत नाही म्हणणार, शिक्षकी पेशातलं आहे त्यामुळे अगदी उदाहरणात देत जाईन. एक लहानसं गाव असतं. या गावामध्ये एक गृहस्थ नोकरीला नेहमी जाता जाता त्याला सवय होती, तुमच्या मायासारखे पांडुरंगाचं मंदिर होतं, चप्पल बाजूला काढायचा, नमस्कार करायचा, पांडुरंगा तुझ्यामुळे दिवस छान सुरू झाला, नोकरीला जातोय, गाडी पकडतोय, छान होऊ देत सगळं, असं नमस्कार करून तर निघायचा. संध्याकाळी पुन्हा आला की चप्पल बाजूला काढायचा, नमस्कार करायचा, आता घरी जातोय हा पांडुरंगा सांगून घरी. एक दिवशी तो असा नमस्कार करायला निघाला आणि एकदम लक्ष गेलं, बाजूच्या पारावर एक साधू महाराज बसलेत, भगवी कफनी अंगामध्ये आणि तेजपुंज अशी व्यक्ती बसलेली आहे. बरं एक सांगू आपल्याला, साधू आहेत हे सांगावं नाही लागत. मी नेहमी सांगतो आपण नामधारक आहोत ते सांगावं लागतं याचा अर्थ गडबड आहे. समोरच्याला कळलं जर की अरे हा नामधारक आहे, याच्या वागण्यावरनं कळते तर ओळखायचं की आपण बरोबर आहोत. जसं मी नेहमी उदाहरण गमतीचं सांगत असतो. मी आत्ता समजा तुम्हाला म्हटलं वर्षभर जिमला जातोय बरं का अनिलराव, तर अनिलराव सोडून द्या बाकीचेच हसतील, काय बुवा थापा मारायला हेच स्थान मिळालं का. अहो मी जिमला जातोय सांगूनही तुम्ही विश्वास नाही ठेवणार, कारण दिसायला पाहिजे ना काहीतरी परिणाम, नाही दिसत येतो. हां तुम्ही जर उद्या विचारलं प्रवचन संपल्यावर काय बुवा व्यायाम जिम वगैरे नाही आहे, सोडून द्या बरं का, हे उदाहरण म्हणून सांगतोय दृष्टांत म्हणून, तर मी समजायचं की माझा मार्ग बरोबर चालला आहे. नाही आहे याचा अर्थ मला सांगावं लागतंय. तसं घडलं पाहिजे. त्याला कळलं साधू आहेत, तेजस्वी आहेत, संन्यासी आहेत फार मोठे.
नमस्कार केला. महाराज नमस्कार स्वीकारा. ते ध्यानस्थ होते, त्यामुळे त्यांनी काहीच बोलले नाहीत. पूर्ण ध्यानयोगात म्हणजे समाधी अवस्थेतच होते, बोलले नाहीत काही नाही. यांनी आपला नमस्कार केला मौनानीच, मग निघाले. उत्सुकता होती. संध्याकाळी पुन्हा नमस्काराला आले, बघितलं तर साधू महाराज त्याच अवस्थेत बसले जे सकाळी होते तसे. पुन्हा हात जोडले. महाराज असेच्या असे बसलात, पाय तरी बदला. काही बोलले नाही, कारण ते समाधी अवस्थेतच होते. धावत धावत घरी गेला. पत्नीला सवय होती की नवरा कामावर आला की चहा पटकन द्यायचा. हिने सांगितलं चहा नाही दिलास तरी चालेल, आज भाकरी तयार आहे. ती म्हणली भूक लागली का? मला नाही. असं ती पण माळकरी होती, ती पण म्हटली अरे वा वा छान योग आहे, लगेच वाढते पान. एक भाकरी, कांदा, काय असेल ती चटणी वगैरे दिली. साधा माणूस होता पण भाव त्यातला महत्त्वाचा आहे. शेवटी देव भावाचा भुकेला दाससेवकाचा झाला. ते ताट घेतलं, वरती एक केळीचं पान ठेवलं, नैवेद्य समर्पित केल्यासारखं आला. मंत्र वगैरे काही म्हणजे ओम प्राणायाम काही म्हणताच येत नव्हतं, पण नुसतं मनाने असं ठेवलं. महाराज सकाळपासून असेच बसल्यात, नैवेद्य तुमच्यासाठी ठेवलं आहे. ती जी काही पत्रावळ असेल काय असेल ती ठेवली बाजूला. घरी गेला. काय वाटलं कोणास तो गेला की महाराज असे बसले सकाळपासून, यांचे पाय दुखले असतील, अवघडले असतील. बायकोला सांगितलं स्वतःचं जेवण झाल्यावर साजूक तूप दे एका वाटीमध्ये. वाटी घेतली साजूक तुपाची, धावत धावत आला. महाराजांनी बघितलं पण नव्हतं त्या पानाकडे, तसेच त्याच अवस्थेत बसले होते. काय समाधी असेल विचार करा. आजही अशा अवस्थेला पोचलेले अनेक सिद्धपुरुष आहेत, माझ्यावर विश्वास ठेवा. मी महाराजांच्या साक्षीने आणि पांडुरंगाच्या साक्षीने हे सांगतोय, आहेत. आम्हाला त्यांचं दर्शन घडत नसेल तर आम्ही दुर्दैवी आहोत. त्यांनी पायाला फक्त त्या साजूक तुपानी असं ते ज्याला आपण काय म्हणू, मॉलिश करणं म्हणा, काही म्हणा, की महाराजांचे पाय अवघडलेले करूया, हे सगळं केलं. आता मला सांगा, हे कर्म घडलं, हे कर्म कोणत्या हेतूने केलं होतं, चांगल्या का वाईट? महाराजांना आराम मिळावा म्हणून केलं होतं, चांगलाच हेतू होता. पण गंमत अशी झाली की त्या पारावर मुंगळे, लाल मुंगे अशा फिरत होत्या आणि त्यांना त्या साजूक तुपाचा वास आला. सगळ्या मुंग्यांनी झाडाचा तो बुंधा सोडला आणि महाराजांच्या पायाकडे आल्या. महाराजांच्या पायावर सगळ्या मुंग्या जमा झाल्या आणि चावायला सुरुवात झाली. मला सांगा, कर्म चांगल्या हेतूने केलं होतं, फळ काय मिळालं फक्त विचारात घेऊन ठेवा. समोर नेमके पारावर, दुसऱ्या पारावर टवाळखोर, ज्याला पण पैठणचे, मगाशी पण माझं कोणाचं तरी दर्शन झालं पैठणहून आलेल्या व्यक्तीचं. मी त्यांनाही म्हटलं तुम्हाला नमस्कार केला, नाथांना नमस्कार माझा पोहोचला. पैठणला असं वर्णन आहे नाथ महाराजांच्या काळात, शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या काळात कुचाळ कट्टा होता. तिथे काही युवक बसलेले होते. टाईमपास ज्याला करणं आजच्या परिभाषेत म्हणतात. आणि सहज वेळ, कोण रे हा संन्यासी, आपल्या गावातला आहे का? कोणी म्हटलं जय भाऊ कधीच नाही पाहिला. हे ऊस खात होते. आता जुन्या काळची गोष्ट आहे, त्यामुळे ऊस दाताने चावायची स्थिती होती. आता वर्णन केलं तर ते फार कठीण वाटतं लोकांना, पण पूर्वी असे कचाकच ऊस चावून खायचे. ऊस चावून झाला की तो चोथा, त्याला करवा म्हणा, चोथा म्हणा, असं समोर त्यांच्या पायाकडे फेकायला लागले कुत्सितपणे. कोण संन्यासी बसलाय कोणास ठाऊक. मला सांगा, हे कर्म चांगल्या हेतूने होतं का वाईट हेतूने होतं? वाईट हेतूने होतं. पण त्या साजूक तुपाची आता भूक त्यांची भागली होती. आता ऊसाच्या त्या चोथ्यामध्ये सुद्धा साखरेचा, शर्करेचा अंश असतोच. आता त्यांनी महाराजांचे पाय सोडले मुंग्यांनी आणि त्या ऊसाच्या त्या चोथ्याकडे आले. कर्म वाईट हेतूने केलं होतं, पण महाराजांचे पाय मुंग्यांनी सोडले. आपण कर्माच्या फळाचा नाही विचार करायचा, कर्म चांगल्या हेतूने करतो एवढंच फक्त बघायचं. मग लक्षात येतं, कर्मण्ये वाधिकार असते महाफलेषु कदाचन. आता लक्षात आलं असेल. पण या कर्माचा बंध निर्माण होतोच, म्हणून कर्मामध्ये न अडकता आपल्याला पुढच्या मार्गाकडे जायचा एक भाग आहे. मग ज्ञान पुढचा मार्ग आहे ना, ज्ञानमार्गाने सुद्धा पांडुरंगापर्यंत, सद्गुरूंपर्यंत पोचता येतं. पण ज्ञानाला जर भक्तीचा ओलावा नसेल तर अडचण अशी निर्माण होते की त्यातनं अहंकार निर्माण होतोच. पुढे जाऊन आपल्याबद्दल कशाला बोलू, आत्ता अहंकार नावाचा राक्षस इथे आला ना या सभागृहात, तो तुम्हाला नाही बघणार. बोलणारा बुवा कुठे म्हणेल, त्याच्याच मांडीवर जाऊन बसू, आपलं हेच गिऱ्हाईक म्हणेल. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल, कारण 4 प्रवचनं 4 कीर्तनं झाली ना की ते डोक्यात येतच. मी नेहमी आवर्जून अपर्णात एक हे सांगतो की मला एका मुलीनेच तो प्रश्न विचारला, 12वीच्या मुली वगैरे फार प्रश्न विचारतात, डोक्यावर तुम्ही कीर्तनाच्या वेळी फेटा का बांधता किंवा पगडी का घालता? त्याला काय उत्तर देऊ? तिला म्हटलं तू किती ऐकलेत? नाही म्हणे मी ऐकायला जात नाही, पण मी बघितलेत म्हणे. असं म्हटलं सोपं सांगू का? हो
सोपं सांगा म्हणे. म्हटलं एक आहे, कीर्तनकार गादीवर उभा राहिला की सगळ्यांना सांगतो डोक्यात अहंकार राहू नये, पण याचाच अहंकार 2 तासात उफाळून वर यायला लागतो, मग तो येऊ नये. आपल्या लक्षात आलं आपण सुज्ञात 2 तास तरी राहा खाली, आता नको येऊ वरती. म्हणून म्हटलं फेटा किंवा पगडी कीर्तनकार बांधतो, दुसरं काय त्यांना उत्तर देणार. आणि वस्तुस्थिती हो, श्री महाराज आमचे गोंदवलेकर महाराज एक छान वाक्य वापरायचे, नाम साधनेचा सुद्धा हळूहळू साधकाला अहंकार पहिल्या टप्प्यात येऊ लागतो. मी कोणी आलं की सांगतो, आनंदराव 3 माळा केल्याशिवाय पाणी नाही पित आपण. या वाक्यातनं काय प्रकट होतं लक्षात आलं असेल. सद्गुरूंनी यासाठी मला साधना दिली का, अहंकार गळावा यासाठी साधन आहे. आणि आम्ही काय सांगतो, 3 माळा केल्याशिवाय पाण्याचा थेंब नाही घेत. इथपासून गडबड सगळी सुरू होते. म्हणून आपल्या लक्षात आलं असेल की ज्ञानाला जर भक्तीचा ओलावा नसेल तर अहंकार निर्माण होतोच. म्हणून आम्हाला नाथ महाराजांचा चरण माहिती आहे, भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. आणि अभिमान आला की काय होतं, अभिमान अहंकार आला की नरकामध्येच जावं लागतं. तुका म्हणे नरकी घाली अभिमान, जरी होय ज्ञान गर्व ताठा, किंवा तिळमात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भारदेवा. म्हणून एवढा सुद्धा अभिमान सद्गुरूंना सहन होणार नाही हे लक्षात ठेवून आपला मार्गक्रमण झालं पाहिजे. मी एक सोपं उदाहरण देऊ आपल्याला. सुई घेतली आणि त्या सुईच्या नेड्यातनं मला दोरा टाकायचा आहे त्याच्यात. हल्लीच्या पिढीला आता ती सवयच तुटली बरं का. माझ्या लहानपण माझं ज्यांच्याकडे गेले असे माझ्यापेक्षा 2 दादा ताई इथे बसले, त्यांना माहिती आहे आमच्या वेळेच्या आईची परिस्थिती कशी होती माहिती आहे का. बटन तुझं आहे, शर्ट तुझं आहे, बटन तुटलं आहे, ओवायचे तू. आम्ही सुरुवातीला कंटाळा करायचो, ते ओता येत नाही दोरा. ओता येत नाही कसं काय, वेगळं करायला लागतं, ओन बघ करायलाच लागायचो. आता बदलापूरला मी जिथे क्लास घ्यायला जातो तिथल्या एका मुलाला सहज विचारलं, म्हटलं अरे असं बटन आम्ही घरी शिवायचो. म्हटलं तुम्ही काय करता. नाही म्हणे 1-2 बटणं तुटली की तो शर्ट गेलाय कामात, असं समजायचं. हे पहिलं वाक्य, यूज अँड थ्रो. आता ती कल्चरच आता बदललं, आता ते मला माहीत नव्हतं त्यावेळी. आणि म्हटलं नाही आईने सांगितलं करायचं. टेलर काका शिवून देतात म्हणे, बटन शिवायला सुद्धा टेलर काका आहेत. आमच्या वेळी आईने सांगितलं असं वापरू नको शर्ट, नाही तर तसाच बिन बटनाचा जा, पण तुला दुसरं कोणी नाही करू देणार, तू लाव, आलं पाहिजे. आणि याच्यात काही हुकुमशाही नव्हती, आलं पाहिजे ना आपलं काम आपल्याला. पण आता तो सुईमध्ये दोरा ओताच येत नाही. दृष्टीचा परिणाम नाही बरं का, सवयच नाही आहे. माऊली आमच्या खेडेगावातली, तिला सांगा दोरा ओवून द्या, ती काय करते बघा पटकन, म्हणजे हे कळेल आपल्याला लगेच. पाणी असं हाताला करते, बोटाला हात ओला करते आणि तो धागा असं टोक त्याचं ओलं करते, लगेच जातो. अहो दोऱ्याला सुद्धा जर ओलावा मिळाला तर सुईच्या नेड्यातनं आरपार जातो. या साधकाला जर सद्गुरू कृपेने भक्तीचा ओलावा मिळाला ना की या भवसागरातल्या नेड्यामधनं पार व्हायला किती वेळ लागणार आहे हो. पण तो नाही मिळाला ना भक्तीचा ओलावा की तो गर्वताठा येतो, जातच नाही तो पलीकडे. त्यामुळे नुसतं ज्ञान म्हटलं अडचण होते, भक्तीचा ओलावा त्याला पाहिजे. म्हणजे भक्तीशिवाय ज्ञान व्यर्थ आहे. अर्थात उलटही सांगतो, ज्ञानाशिवाय भक्तीही व्यर्थ आहे. कारण सांगू आपल्याला, त्या ज्ञानाशिवाय केलेल्या भक्तीतनं भेद निर्माण होतो. मला वाटत राहतो तो पांडुरंग आहे, ते सद्गुरू आहेत. कधीतरी आम्हाला असं अद्वैत स्थितीपर्यंत जायची इच्छा आहे की नाही हो. मी उदाहरण सांगू आपल्याला, तुकाराम महाराजांची अभंगगाथा काढून पहा. त्याच्यामध्ये तुकाराम महाराजांच्या अभंगगाथेमध्ये एक चरण छान आला आहे. पहिलाच चरण आहे त्या अभंगाचा, अद्वैती तो माझे नाही समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. अद्वैतामध्ये मला समाधान नाही. आणि 3ऱ्या चरणात म्हटलेले, देवभक्तपण सुखाचा सोहळा ठेवणी निराळा दावी मज. आत्ता मी पांडुरंगापेक्षा वेगळा वाटलं तर मला पांडुरंगाची पूजा करता येईल ना. मी आत्ता महाराजांच्या समोर आहे म्हणून मला महाराजांना दंडवत करता येतोय. पण एक स्थिती आपली अशी आणून ठेवतील महाराज की मला त्या क्षणाला असं जाणवेल, अरे पांडुरंग परमात्मा तिथे नाही येतो, इथेही तोच आहे. आणि मी तर नेहमी सांगतो की ज्यावेळी जन्माचं कीर्तन असतं ना, अवतार मंदिरात नको व्हायला, इथे तो अंतःकरणात प्रकट झाला की खऱ्या अर्थाने तो उत्सव खरा साजरा होईल, एक भाग आहे. त्यामुळे भेद नको म्हणून सुद्धा भक्तीला ज्ञानाची जोड पाहिजे, एक भाग आहे. कर्मामधली आपण अडचण पाहिली, बंधात अडकतो, ज्ञानामुळे अहंकार निर्माण होतो. योगाची तर काय अवस्था सांगू.
पतंजलींचं सर्वात महत्त्वाचं सूत्र आहे योगश्चित्तवृत्ती निरोध. योगश्चित्तवृत्ती निरोध. योगामुळे काय झालं पाहिजे? चित्तवृत्तींचा निरोध झाला पाहिजे. आता चित्तवृत्तींचा निरोध म्हणजे काय हेही अनेकदा लक्षात येत नाही. मी अगदी सोपं सांगतो. आधी एक वाक्य पतंजली ऋषींचं सूत्र सांगतो. आधी पूर्ववृत्तीचा उपशम आणि उत्तरवृत्तींचा अनुदय. थोडं जड वाटेल ऐकायला आणि नेमकं प्रसादानंतर बोलतोय मी हे. पूर्ववृत्तींचा उपशम आणि उत्तरवृत्तींचा अनुदय यामध्ये जो सूक्ष्म कालावधी आहे ना त्याला निरोध असं म्हणतात. आणि हा सूक्ष्म कालावधी वाढवत नेणं हा योगश्चित्तवृत्ती निरोध आहे. इथपर्यंत आपल्याला जायचं आहे. आता ऐकतानाच किती अवघड वाटलं असेल विचार करा. मी थोडं सोपं उदाहरण देतो. चला, समजा मी म्हटलं की ही पाण्याची बाटली आहे, हे म्हणून झालं. आता हे वाक्य संपलं म्हणजे माझ्या पूर्ववृत्तीचा हा उपशम झाला. हा पुष्पहार आहे असं मला म्हणायचं आहे पण मी अजून म्हटलेलं नाही. म्हणजे उत्तरवृत्तीचा अनुदय अजून झालेला नाही. पूर्ववृत्तीचा उपशम झाला, उत्तरवृत्तींचा अनुदय व्हायचा आहे. यातल्या मधल्या कालावधीला निरोध असं म्हणतात. आणि तो कालावधी वाढवत नेणं ऐकतानाच लक्षात आलं असेल. म्हणून तर आमचे माऊली आम्हाला हरिपाठातनं सांगतायत, प्रवचनानंतर हरिपाठच होणार आहे. योग याग विधी येणे नोहे सिद्धी वायाची उपाधी दंभधर्म. योगमार्ग वाईट नाही बरं का. स्वतः योगिराणा असलेले ज्ञानेश्वर माऊली आम्हाला सांगतात की बाबा तू अडकू नकोस. का तर मंथोनी नवनीता तैसे गे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. तुला नवनीत दिले ना मी काढून, ते नाम घे, भक्ती कर, बस त्या मार्गाने तू जा, बाकीचं मी सांभाळेन. मी पुढे जाण्यापूर्वी एक सांगू आपल्याला. गजानन विजय ग्रंथ ज्यांनी वाचला आहे, गजानन महाराजांचा पोथी ज्याने वाचलेली त्यांना माहिती आहे. टेंबेस्वामी म्हणजे वासुदेवानंद सरस्वती जेव्हा भेटायला आले गजानन महाराजांना आणि आपल्याला वर्णन ज्यांनी पोथी वाचले त्यांना माहिती आहे, महाराज असे टिचक्या वाजवत बसले होते आणि टिचकी थांबली आणि समोर महाराजांनी एवढंच विचारलं. म्हणजे स्वामींनी बोलले काहीच नाही, मौनव्रत होतं. निघू आज्ञा दिली. बाळाभाऊंनी नंतर प्रश्न विचारला, काय आले, काय तुम्ही टिचकी थांबवली, दोघांनी एकमेकांकडे पाहिलं, अनुज्ञा मागितली, तुम्ही हो म्हटलात, गेलात, काय बोललात? आता आपल्याला एक एक आठवतं बरं का. गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया किंवा शब्देवेण संवादो दुजेवेण अनुवादो. आपल्याला सगळे अर्थ कळतील. मग तिथे जे दासगणू महाराजांनी वर्णन केले ना ते सगळं यातलं आहे की वेगवेगळ्या मार्गाने जाणारे ईश्वराकडेच पोहोचतात. जे पोहोचत नाहीत त्यांच्यात भांडणं सुरू होतात. आमची अवस्था तिथे आहे. त्यामुळे योगमार्ग वाईट नाही आहे पण तो माझ्यासाठी अवघड हा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्याही पलीकडे जो सांगू, ज्ञान आपोआप निर्माण होतं पण ते भक्तीतून होतं. भक्तीची ये पोटी बोध काकडा ज्योती. काकडाचं ज्यांना माहिती आहे त्यांना कल्पना आहे. फार किचकट विषय मांडत नाही पण मी एकच सांगतो, बाकीची सगळी साधनं साध्यापर्यंत गेल्यानंतर साधनं संपतात. भक्ती किंवा नामभक्ती मात्र थांबत नाही. मी उदाहरण सांगतो. कर्माचं फल काय? अंतःकरण शुद्धी आहे. एकदा अंतःकरण शुद्धी झाली की कर्म थांबलं. किंवा योगाचं फल काय? चित्तवृत्तीचा निरोध, तो झाला, योग मार्ग संपला. आणि ज्ञानाचं फल कैवल्य म्हणजे मोक्ष आहे. मोक्ष मिळाला, संपलं. पण तुकाराम महाराज त्याच्या पलीकडे गेलेत. मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. मग मुखी नाम हाती मोक्ष म्हणून तर नाम घ्या, नाम घ्या आम्हाला संत सांगतायत. मुखात नाम असलं, आता मला सांगा, मुख आहे याचा अर्थ देह आहे, हात आहे, हाती मोक्ष म्हटलं म्हणजे हात आहेत म्हणजे हा देह आहे. याची देही याची डोळा, आम्हाला मोक्षाची अनुभूती येऊ शकते. असा हा भक्तिमार्ग आम्हाला महाराजांनी दिला. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. मी एक सोपं उदाहरण सांगू आपल्याला. आपण पुण्यातल्या मंडळींना नाही हा अनुभव येणार पण कर्जतला येऊन बघा काही दिवस तरी. म्हणजे आता ते सुद्धा बदललं, आता सगळीकडे इन्व्हर्टर्स आले, सोडून द्या भाग. पण आम्ही ज्यावेळी पाहिलेलं होतं त्यावेळी कर्जतला अंधार पडला, एकदा लाईट गेले की रस्त्यावरनं फिरणं कठीण होतं. मग त्यावेळी काय करायचं, सगळे टॉर्च म्हणजे विजेरी बॅटरी ते घेऊन जायचे. मला असं विचारायचं आहे की आजच्या दिवसात सुद्धा स्ट्रीट लाईट गेलेत आणि मला रस्त्यावरून दिसण्यासाठी भले मी मोबाईलचा टॉर्च वापरला पण मी वापरला तो टॉर्च. तो वापरत 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 मी कोणाच्या तरी घरापर्यंत गेलो. समजा मी यांच्या घरी गेलो आणि त्यांच्या घरात इन्व्हर्टर आहे, झगझगीत प्रकाश आहे. मला सांगा, मी आत गेल्यावर टॉर्च सुरू ठेवेन का बंद करेन?
जर मी तो सुरू ठेवला आणि त्यांनी मला विचारलं, अहो ते बुवा हे बंद नाही केलं, नाही असू द्यात, येताना मार्ग मला केवढं साधन आहे माझं हे, अहो साधन करायचं काय, एवढं लाईट चालू आहेत आमच्याकडे, नाही तरी आता हे उपयोगी, ते म्हणतील जरा कमीच दिसतंय काहीतरी. आता तिथे त्याची गरज संपली ना. पण भक्तीचं मात्र तसं नाही. मी आपल्याला उदाहरण सांगू. श्री महाराजांना एकाने प्रश्न विचारला होता की महाराज मी नाम घेतोय, तुम्ही म्हणताय की जर श्रीराम जयराम जय जयराम म्हणत राहिलो तर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांचं दर्शन होईल. हो होईल ना म्हणले. मग त्यांनी विचारलं मी नाम केव्हापर्यंत घेऊ, रामांचं दर्शन झाल्यावर मी नाम घेऊ का नको. ते म्हणले वेड्या, रामांचं दर्शन झाल्यावर तू नाम थांबवणार नाहीस, उलट दुप्पट प्रेमाने घ्यायला लागशील. कारण हा साधन मार्ग असा आहे की त्याला अंत नाही आहे, तो चालू राहणार आहे. हा एक सर्वात महत्त्वाचा भाग आहे, हेही आपल्याला निश्चितपणाने लक्षात येईल. त्यामुळे हा भाग सर्वात महत्त्वाचा. आता महत्त्वाचा भाग सांगतो की नाम गोड पुरे कोड सकळ ही या नामभक्तीवर का नेलं. आपल्याला महाराजांची वारीमध्ये जे सहभागी झालेत ना त्यांच्या डोळ्यासमोर वारीचं फक्त वातावरण आणा. म्हणजे जे खरं सांगू आपल्याला, महाराजांच्या बरोबर ज्यांची किमान एकदा वारी झाली ना ते खरंच भाग्यवान. म्हणजे माझा त्यांनाही सगळ्यांना नमस्कार आहे. भले एक पाऊल जरी चाललेलं असाल ना त्या वारीमध्ये तरी माझा तुम्हाला सगळ्यांना नमस्कार आहे. वारीचा आनंदच वेगळा आहे. आणि मी आपल्याला माहिती म्हणून सांगतो, वारीमध्ये जे कीर्तन प्रवचन होतं त्याला फडावरचं कीर्तन म्हणतो आम्ही. आता या फडावर काय असते गडबड सांगू आपल्याला. वरनं रिमझिम रिमझिम पाऊस पण सुरू असतो, खाली थोडंसं ओल असतं. घरात बसताना खुर्चीसुद्धा झटकून बसणारे आपण, पण तिथे अशा धोत्रावर सगळे असतात. पाऊस पडल्या वगैरे काही न बघता पटकन मांडी घालून खाली बसतात, काही बघत नाही तो. म्हणजे आपल्याला असं आश्चर्य वाटतं, घरामध्ये फार मोठं फडकं वगैरे टाकून खुर्चीवर बसता तुम्ही, काही वाटत नाही तिथे. फळावरचा आनंदच वेगळा आहे. अनेक फड आहेत, आपल्याला सर्वांना कल्पना. त्यातलं वास्कर फड आपण नाव ऐकलं असेल. वास्कर महाराजांचं नाव पुण्यातल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे. त्या फडावर वास्कर महाराजांनी दिलेला दृष्टांत आहे. आणि मी नेहमी सांगतो ज्याचं श्रेय त्याला द्यावा, हा दृष्टांत माझा नाही, तो तिथे ऐकलेला दृष्टांत आहे. वास्कर महाराजांनी एक दृष्टांत दिला. ते म्हटलं एक समुद्रकिनारा होता. त्या समुद्रकिनाऱ्याजवळ भक्ती मार्गाने जाणारा एक नामधारक आणि योग मार्गातला प्रचंड अधिकारी, प्रचंड म्हणजे सिद्धावस्थेला पोचलेला असा तो योग मार्गाचा सिद्ध पुरुष, दोघे समोरासमोर आले. आता मी वास्कर महाराजांच्याच परिभाषेत तो सांगतोय. दोघे एकमेकांना भेटले, एकमेकांना म्हटले जय हरी. संप्रदायाची मंडळी बसले, त्यांना लक्षात येईल जय हरी एकमेकांना म्हणायची ती दंडवत आहेत. जय हरी हे त्यांना म्हटले जय हरी. तो नामधारक अगदी साधा होता हो बिचारा. योगी राणा जो होता तो म्हटला महाराज तुम्हाला मला भेटायचंच होतं. तो म्हटलं उलटं का बोलताय, मला तुम्हाला भेटायचं होतं, मला तुमचं दर्शन घ्यायचं होतं, मी तुमच्याबद्दल बरंच काही ऐकलं. नाही नाही ऐकलं वगैरे त्या नंतरचा भाग आहे, मला तेच तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही योग मार्गाने या, काय भक्ती मार्गात ठेवलंय, काय नाम घेत बसलाय रामकृष्णारी रामकृष्णारी नुसतं. माझ्या मार्गाने चला, माझा मार्ग श्रेष्ठ आहे. मान्य करतो म्हटलं तुमचा मार्ग श्रेष्ठ आहे, पण माझी योग्यता कमी असल्यामुळे माझ्या सद्गुरूंनी मला नाममार्ग दिला आहे. हां पण माझं तुम्हाला वंदन आहे, माझं तुमच्याबद्दल खूप मोठा आदर आहे. नाही नाही सिद्ध करून देणार. ते म्हटले कसं सिद्ध करणार, मी सांगतो ना म्हटले. हा काय आहे, त्याने सांगितलं हे काही साधनेचं काही नाही, ओळखायला सोपं आहे, समुद्र आहे, पाणी आहे ना म्हणे समुद्रात, आहे ना म्हटले. मी आतमध्ये जाणार, मी गायब होणार, मी योग मार्गाचा उपयोग करणार. मी पुन्हा सांगतो वास्कर महाराजांचा दृष्टांत आहे, माझा नाही. आणि दृष्टांत म्हणूनच आहे का असं कधी होतं काय, मला आश्चर्य वाटतं. अशा दृष्टांताच्या बाबतीत महाराज सगळेजण प्रश्न काढतात बरं का, असं खरंच होतं का. त्या हिंदी चित्रपटात आणि त्याच्यापेक्षा त्या टॉलिवूडच्या चित्रपटात वाटेल ते दाखवतात. साऊथच्या ह्याच्यात तो माणूस असं नुसतं पाय फिरवतो आणि ते वादळ उठल्यासारखं होतं. तिथे शंका नाही काढत आपण. हँड ग्रेनेड टाकलेला हातात पकडतो आणि स्लो मोशननी उलटा टाकतो तो फुटतो, त्याच्यात प्रश्न नाही विचारत. पण अध्यात्मात काही शंका किंवा भागवतातली एखादी कथा आली, असं कसं काय घडलं असेल, मग इथेच तुम्हाला शंका बरोबर येतात. मी नेहमी गंमत म्हणून नाही सांगत आहे, अहो बाकी सोडून द्या, व्यवहारातला अनुभव सांगतो. अनोळखी डॉक्टर जरी असले, आपण एखाद्या नवीन शहरात गेलो, कोणतरी आपल्याला घेऊन जातं, महाराज ताप आला ना, आमचे नेहमीचे डॉक्टर आहेत, आपण कधी विचारतो का डॉक्टर इन्ग्रेडियंट्स काय आहेत, इंजेक्शन देत आहे काय, म्हणजे कसले इंजेक्शन आहेत, याचे इफेक्ट्स साईड इफेक्ट्स. ते म्हटलं नका येऊ, दुसरे डॉक्टर बघा कुठले तरी. आपण न बघता करतो ना ते. रेल्वेत बसताना इंजिन ड्रायव्हरची मुलाखत घेऊन मी आत बसतो का, बघत पण नाही चेहरा, आपण तसंच गाडी आली की आत बसतो. अध्यात्मात मात्र संतांनी सांगितलं की आपण 10 प्रश्न काढू. असंच कशावरून असेल, असं कशा, मी काय पुरावा काय याला, देव सगळीकडे असतो असं त्यांनी पाहिलंय म्हणून सांगितलंय.
आम्ही त्याच्यावर शंका काढतो. मी एवढ्यासाठी सांगतोय, मी आज जाणार, मी वाटेल ते स्वरूप धारण करू शकतो, मी करणार. तू आत यायचंस आणि मला शोधून दाखवायचंस. तो म्हटला नका जाऊ. मी कशावर लिहून देऊ तुम्ही श्रेष्ठ आहात म्हणून? ते म्हटले का म्हणून? अहो मी नदीच्या पाण्यात उतरत नाही, समुद्राच्या पाण्यात कुठे जाऊ म्हणे, मला भीती वाटते पाण्याची. ठरले म्हणले मी आज जाणार. अहो नका जाऊ म्हणे, माझं ऐका, तुम्ही मोठे आहात, तुम्ही श्रेष्ठ, मी लिहून देतो ना. अजिबात नाही म्हटले, तुम्ही आज यायचं आणि मला शोधून द्यायचं. नंतर तुम्ही आज जायचंय, मी तुम्हाला शोधणार, जो लवकर शोधणार त्याचा मार्ग श्रेष्ठ. हा म्हटलं मी आत्ता परत सांगतो, तिसऱ्यांदा मी लिहून देतो की हे नका करू, मी मरेन म्हणले याच्यामध्ये. का माझ्या मरणावर उठलायत? नाही मला पाण्यामध्ये जाता येत, मला पोहता येत नाही, चाललो म्हणले. निघालो हो हट्टीपणाने. याने भगवंताकडे पाहिलं. रामकृष्ण हरी म्हणतो, देवा तुझं नाव घेतो हे मी पाप केलंय का? आता का संकटात पडलोय? तुझं नाव घेतो म्हणून यांनी मला सांगितलं तू नामधरक आहेस, भक्ती मार्गातला आहे, जा आतमध्ये म्हटला ना. मी नाम घेतोय ते तुझं घेतोय. आता माझी लाच तुझ्याकडे, मारायचं का तारायचं? आणि खरं सांगू, जो खरा नामधारक असतो ना तो सगळं त्याच्यावर सोपवतो. मी तर पुढे जाण्यापूर्वी खरं सांगू, सद्गुरूंकडे आपण अनेकदा आपला परमार्थ सोपवतो, पण प्रपंच सोपवायला पण नाही होत तयार. श्री महाराजांचं वाक्य आहे हो, की तुम्ही परमार्थ एक वेळ सोपवता तरी, पण प्रपंच माझ्यावर नाही सोपवत तुम्ही. अरे एकदा सोपवून तर बघा, कसा चालवतो बघा. आणि खरंच ज्यांनी आपला प्रपंचसुद्धा सद्गुरूंवर सोडला ना, की सद्गुरू तुम्ही द्याल ती बुद्धी, बघा काय चमत्कार होतं ते. आणि नेमकं तिथेच आपलं पाऊल थोडं अडतं. नाही महाराजांना काय कळणार त्यातलं, संपलं इथेच. अहो जर माझे श्वास मी त्यांच्या चरणावर ठेवलेत तर बाकी काय ठेवणार आहे मी माझ्याकडे? इथपासून आपल्या सद्गुरूंवरची श्रद्धा पाहिजे. हा त्यातला एक महत्त्वाचा भाग आहे. आणि देवाला एवढं सांगितलं, देवा तारी अथवा मारी, बहुतेक माझा अंत आज तुला इथे करायचा आहे, हरकत नाही, तुझी इच्छा आहे ना, चाललो म्हणला. रामकृष्ण हरी जप म्हणतच आत गेला. आणि काय चमत्कार झाला त्याला कळलं नाही. त्याचा हात असा यंत्रवत खाली गेला, मासा हाताला लागला आणि त्याने उचलला. हा प्रगट झालं. तो म्हणतो काय थापा मारता, मला पोहता येत नाही आणि मला येत नाही आणि मला काय कळत नाही आणि तुम्ही श्रेष्ठ. अरे पहिल्या फटक्यात मला उचललं. मला आता इथे मी असतो तर काय म्हटलं असतं माहिती आहे का? नामाचा महिमा पाहिला का? साधना बघितली का आपली कशी आहे? संपलो तिथे. त्यांनी एवढंच सांगितलं, मला यातलं काही कळत नाही हो, ज्याचं नाव घेत होतो ना त्यांनी माझा हात खाली नेला, तुम्हीच हाताला लागला, त्याला मी काय करू? ठीक आहे आता तुम्ही जा. नको महाराज म्हणे, मी आता हारलो, लिहून देतो, आज जा, असं ढकललंच त्याला. हा पुन्हा रामकृष्ण हरी म्हणत गेला, देवा बहुतेक आता पहिल्यांदा नाही मारलंस, आता मारायची इच्छा, चल काय करायचं ते घर तुझ्यावर. आणि ह्यांनी शोधलं. वर्णन असं आहे, भास्कर महाराज सांगायचे, 2.5 तास, आजच्या परिभाषेत 2.5 तास शोधत बसला, सापडलंच नाही. शेवटी हा बाहेर आला हो किनाऱ्यावर. महाराज मी हारलो, मीच तुम्हाला लिहून देतो, प्रगट व्हा. हा प्रगट साष्टांग दंडवत ते योग्याने घातलं. काय कमाल आहे हो, नुसते नाम घेताय, नुसता भक्ती मार्गाचा वाटसरू आहे म्हणताय, आणि केवढा अधिकार. तरी हा म्हणतोय मला काहीच माहीत नाही. त्याचं नाव घेतलं ना, त्यांनीच मला तिथे आतमध्ये नेलं. ते सोडून द्यावं म्हटले, बाकीचं नंतर बघू. मी तुम्हाला सगळे प्राणी उचलले. मी देवमासा काही टन वजनाचा आहे, वेल उचलून पाहिला, त्यात तुम्ही नव्हताच. सागरी कासवं, समुद्री कासवं म्हणतात, टर्टल्स, ती नाही, त्याच्यात तुम्ही नाही. समुद्री सर्पांपासून सगळे मासे उचलले, शार्कला पण सोडलं नाही. तुम्ही होतात कुठे? म्हणजे मी नव्हतो. त्यांनी अहो पण काय केलं त्यांनी तुम्हाला? आता उत्तर आहे का? म्हणजे नामसाधना किंवा भक्ती मार्ग का श्रेष्ठ तो कळेल. त्यांनी एवढंच सांगितलं, त्यांनी मला पाण्यात नेलं आणि पाण्यामध्ये पाणीच करून ठेवलं. आता लक्षात आलं असेल, त्याच्यासारखा मला करणं हा फक्त नामसाधनेचा अधिकार आहे. एकदा त्याचं नाव मी घेतलं ना, मग आपल्याला म्हणजे ज्याला आपल्याला पुन्हा सांगायला हरकत नाही, ज्ञानेश्वरीचे खूप अभ्यासक आपण समोर आहात. 15वा अध्याय काढा, त्या 320 क्रमांकाची अप्रतिम ओवी घरी जाऊन जरूर बघा मुद्दाम, आणि अप्रतिम अर्थ आहे त्याचा. देवी मजसी एकवट, जे झाले ज्ञाने चोखट, तया पुनरावृत्तीची वाट मोडली का. अहो एकदा त्याच्यात समरस झाल्यावर पुनरावृत्तीची वाट राहील कशी हो? पुन्हा यायचं कशाला लागेल? आणि हे करणं फक्त आपल्या सद्गुरूंच्या हातात आहे. मी खरं सांगू आपल्याला, महाराजांना इथून जेव्हा त्यांचा निरोप घेऊन आपण निघू ना, मनाने तरी महाराजांना एवढंच सांगूया की महाराज काही देऊ नका, फक्त मिसळून घ्या, बस आमचं अस्तित्व संपवा.
काय चमत्कार होईल फक्त नुसतं विचार करून बघा की आपलं आत्ताचं अस्तित्व नाही राहिलं, मी त्यांच्यात मिसळून गेलो, संपला विषय. आणि एक सांगू, एकदा त्यांनी ठरवलं की करतुम अकर्तुम अन्यथा करतुम अशी त्यांची शक्ती आहे. सद्गुरूंनी असा हात दिला ना की संपला विषय. मी तर नेहमी सांगतो, काही मागू नाही, आपलं होतं काय सांगू. मला पुन्हा दासगणू महाराजांचा तो चरण आठवलं म्हणून सांगतो, कल्पवृक्षाची तळवटी बसून मागितली करवंटी. नेमकं आमचं हे होतं, ती गडबड होते, ते नाही होता कामा. आपल्याला काय गडबड होते ते लक्षात आलं असेल. विठोबा घाटवळचं त्यांनी उदाहरण दिले बरं का. सद्गुरूंच्या चरणाशी बसून सुद्धा काही ना काही मागत आम्ही जर बसलो ना की ओळखायची की काहीतरी गडबड आहे. महाराजांच्या तिथे मला एकदा महाराज तोही प्रश्न एकाने विचारला होता की सद्गुरूंकडे आल्यानंतर प्रश्नांची उत्तरं मिळतात का. मी हसलो फक्त. मला म्हणले का हसताय. अरे म्हटलं, एक अवस्था अशी येते की सद्गुरूंकडे आल्यावर प्रश्नांची उत्तरं मिळणं काय, प्रश्नच निर्माण होणं बंद होतं. मनात प्रश्नच निर्माण होत नाहीत, संपला विषय. तिथे आल्यानंतर निशंक हो निर्भय हो म्हणणारी ही अनुभूती सद्गुरू चरणाशी होते. त्यामुळे तो एक महत्त्वाचा भाग आहे. आता लक्षात येईल की या नामसाधनेत एवढा प्रचंड भाग आहे. नाम गोड असं आपला चरण चाललाय. तिथे थोडंसं चिंतन करूया, किती गोड हे नाम असेल. तुकाराम महाराजांच्या चरित्रातला हा प्रसंग कोणी सांगत नाही म्हणून मुद्दा म्हणून सांगतो. आणि सुदैवाने देहूपासून खूप जवळ आलो आहे, त्यामुळे मुद्दा म्हणून तो प्रसंग सांगतो. तुकोबाराय गळ्यामध्ये वेणा अडकून चालले होते. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी सतत तोच जप. कारण माघ गुरुवारी तो दृष्टांत झाला सद्गुरू बाबाजी चैतन्यांनी दिलेला. आणि आपल्याला माहिती म्हणून सांगतो, माझ्यासारखा संप्रदायाच्या गादीवर उभा राहताना कीर्तनकार खंडागळे साहेब बघतो, काय जुना वेणा आहे, बदला नक्षी खराब झाले. तुकाराम महाराजांचा वेणा आनंदराव कसा होता, फुटकाच वेणा त्याला 2 तारा घाली येर जारा पंढरीसी. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, तुकोबाचे कांता सांगे लोकांपाशी जातो माझा स्वामी. आम्ही त्याला शब्द तिथे तोच वापरतो. तुकोबांच्या मूळ गाथ्यातला आमची हिंमत नाही तो शब्द, जातो माझा स्वामी पंढरीसी. तुकोबांना एकाने विचारलं सुद्धा, तुकोबा काय फुटका वेणा घेऊन जात आहे, अहो नवीन वेणा घ्या, तुम्हाला काय अवघड आहे, देऊचे सावकार आहात तुम्ही. हसले तुकोबा. ते म्हटले, खरं सांगू का, वेण्याकडे माझं लक्षच जात नाही, ते केवळ साधन आहे, माझं लक्ष फक्त पांडुरंग आहे. आणि सांगू अजून एक म्हणले, काय भक्ती मार्गाचा कळस तुकाराम महाराजांना उगाच नाही म्हटलं. ते म्हटले, मी देहूमध्ये जेव्हा रस्त्यावरनं चालतोय आणि वेणा असा असा झंकार करतोय, या वेण्याची तार छेडत जेव्हा मी रामकृष्ण हरी म्हणतो ना, तेव्हा माझ्या पंढरीनाथाची पांडुरंगाच्या मंदिरामध्ये त्याच्या अंतःकरणातली तारसुद्धा त्याच वेळी छेडली जाते. काय भक्तीचा कळस आहे हो. आम्ही केवळ बाकी लौकिक अर्थ बघतोय, नाही कशात काही ठेवलेलं. तुकोबा येत होते असेच रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. आणि एका शेताच्या मालकाचं लक्ष गेलं आणि एकदम तो म्हटला, अरे तुकोबा बरेच सापडले. पुढे गेला, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. तुकोबांचं आधी लक्षच नव्हतं, मायासारखा म्हणून लक्ष होतं, कोण आपल्याला हाक मारत आहे का. तुकोबा त्यात तल्लीन होऊन चालले होते हो, भानावर आले एकदम. अरे हे काय म्हणताय. नाही काही म्हणत नाही म्हणे. तुकोबा तुमचे चरण माझ्या शेताला लागले तर बरं होईल. असं नका म्हणू हो, पांडुरंग सगळीकडेच आहे, असं म्हणा फार तर आत या म्हणून. हा मग तुकोबा तसं म्हणतो, आत या ना. आत आला, खाटेवर त्याला बसवलं, शेतगरज होतं, बसवलं, पाणी वगैरे प्यायला त्याला गोळाचा खडा ठेवला आणि पटकन म्हणला, तुकोबा माझी एक प्रार्थना आहे. प्रार्थना नका म्हणू, सांगा ना काय करू तुमच्यासाठी, गावातले आहेत माझ्या, इथले आहात तुम्ही. नाही तुकोबा, एक माझी इच्छा आहे की आज तुम्ही माझ्या शेतात मुक्काम करा. काय करायचं आहे म्हणले, तुम्ही माझं एक काम करा. तुकोबा हसले. ते म्हटले, माझी पत्नी पण माझ्यावर विश्वास ठेवत नाही मी काही काम करेन म्हणून. तुकोबांचं चरित्र ज्याने अभ्यासलं त्याला माहिती आहे, ऊस आणलेला सुद्धा वाटलं हो, त्या मिठाचं काय केलं सगळ्यांना ते चरित्र माहिती आहे. ते म्हटले, तुकोबा म्हणतात, माझी पत्नी पण मला काही कामाचं समजत नाही, पण तुमचं माझ्याकडे काम आहे आणि तुमचा विश्वास आहे, मी ते हो का विश्वास आहे म्हणले, करतो म्हणले, मग सांगा ना. कारण शेवटी जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकार आहे. तुकोबांना त्याने सांगितलं, तुकोबा तुम्ही आत्ता जे म्हणत होतात ना रामकृष्ण हरी रामकृष्ण, किती छान वाटते. आज रामकृष्ण हरीचा गजर माझ्या शेतात होऊ द्यात. मी आता गावात जातो, टाळकरी मंडळींना पखवाजवाल्यांना घेऊन येतो, इथे मस्तपैकी कीर्तन भजन रात्रभर होऊ द्यात, माझ्या आवडीचं काम आहे म्हणले, लगेच बोलवा. तोपर्यंत तुकोबांचा जप सुरू आहे. यांनी बोलवलं. शेजारच्या शेतकऱ्यांनी हे ऐकलं आणि तो पटकन म्हटला, वेडा आहे का, तुकोबांना आत आणलेस, तू आता गेलास म्हणले कामातनं. कारण आपल्याला माहिती आहे संतांचे संगती मनोमार्ग गती. आता तू गेलास म्हणे, आता तू पण वारकरी झालास. हे म्हणे, मी राजकारणी माणूस आहे म्हणले, मी तुकोबांना काम करण्यासाठी आणले. ते म्हटले, कुठलं काम. आता माझी
शेतातली कणसं म्हणे तयार झालेत, शेत कणसावर आले, पिकावर आले, पूर्ण तयार झाले, पाखरं येत आहेत, राखायला जर माणसं ठेवली तर पगार द्यावा लागेल. तुकोबांचं आता भजन सुरू झालं की पखवाजचा आवाज, टाळांचा आवाज, रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, आपोआप पाखरं पळतील म्हणलं. हुशारेच म्हणले, मग हुशारेच म्हणले. आणि ते भजन सुरू झालं आणि चरित्रात वर्णन असं आहे, पाखरं गेली तर नाहीच, त्यांच्या गोडव्याने, त्या नामाच्या गोडीमुळे बाकीच्या शेतातली पाखरं ह्याच्या शेतात आली. आता लक्षात आलं असेल, इतकं ते नाम मुळात गोड आहे, फक्त ते कसं घ्यायचं आणि कुणी घ्यायचं त्याच्यावर सगळं अवलंबून आहे. आता माझा प्रश्न असा आहे, तुकोबांचा आपण चरण पहिलाच पाहिलाय, नाम गोड नाम गोड, दोनदा गोड शब्द का आला? एक तर साधी गोष्ट आहे, तुकोबा किंवा सर्व संत आईच्या भूमिकेत. आई बघा एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगते की आपल्या मुलाला नाही समजत तर परत सांगूया, बाळाला एकदा नाही समजलं दोनदा समजेल. हा अगदी बालबोध अर्थ झाला, मी त्याच्यात नाही थांबत. गोड हा शब्द सुखवाचकही आहे आणि गोड हा शब्द रसवाचकही आहे. नाम गोड नाम गोड का म्हटलं दोनदा? एकदा सुखवाचक या अर्थाने आणि एकदा रसवाचक या अर्थाने. आपल्याला कल्पना आहे, तुकोबांकडे प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराणा पाठवला होता. मी तर गमतीत सांगतो, माझ्याकडे मी असतो तरी शिवाजी महाराजांनी ही हिंमतच नसती केली, नजराणा काय पाठवला नसता. आणि पाठवल्यावर केलं काय हो, सोने आणि रुपये आम्हा मृत्तिके समान म्हणून पाठवून दिलं, माझ्यासारख्याने नसतं पाठवलं. अरे कशाला एवढी आवश्यकता होती? नाही छत्रपतींनी, आता छत्रपतींनी पाठवलं म्हटल्यानंतर त्यांचा अपमान कसा करायचा? बरं राहू दे, पण महाराजांना सांग पुन्हा नाही पाठवलं तरी चालेल. आपण सगळे सुज्ञ आहेत, याचा अर्थ काय होतो अध्यारोत? पाठवलं तरीही चालेल. यांनी बघितलं पण नाही, हात लावा म्हटलं, नुसतं हातही लावला नाही. तेव्हा पायिकीचे अभंग करून पाठवलेत, गाथा काढून पाहतात, पायिकीचे अभंग आहेत. शेवटी शिवराय स्वतः आले होते, महाराजांनी त्यांना सांगितलं तुकोबा माझी इच्छा आहे म्हणून घ्या, मला सुखभाव म्हणून घ्या. तुकोबांच्या मुखातनं तेव्हा अभंग बाहेर पडला, तो आता नामगोड जे आपण चाललंय की तो सुखवाचक कशाने? तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हा सुख सोहळा स्वर्गी असूच शकत नाही. नाम हे सुखवाचक आहे, हा एक भाग आहे. रसवाचकही आहे. प्रमाण देतो लगेच, जिव्हे गोड 3 अक्षरांचा रस, अमृत जयास फिके पडे. आता लक्षात येईल, अमृतही त्याला फिकं पडतं एवढा तो रस आहे. किंवा हा रस आनंदाचा, घोष करू हरिनामाचा. म्हणजे नाम गोड दोनदा का आलं तर एकदा सुखवाचक आहे, एकदा गोड हा रसवाचक आहे. दुसरा महत्त्वाचा भाग, भगवंताच्या नामाने ज्ञानाचीही अनुभूती होते. भगवंताचं रूप, आणि आपल्याला माहिती आहे नाम त्याला का दिलं, आपल्याला सर्वांना कल्पना आहे. भगवंत निर्गुण निराकार आहे, पण तो नामामुळे खरं तर तो त्याचं रूप आमच्या डोळ्यासमोर उभं राहिलं. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू, सुंदरते ध्यान उभे विटेवरी, हे जेव्हा आम्ही म्हणतो ना, या अभंगाची गंमत पण आपल्याला कधी लक्षात आले की नाही माहीत नाही. अभंग पूर्ण काढून पहा, या अभंगामध्ये एकाही ठिकाणी पांडुरंग किंवा विठ्ठल शब्दही नाही आहे. पण अभंग म्हटल्यानंतर फक्त आणि फक्त पांडुरंग परमात्म्याचं सुंदर रूपच आमच्यासमोर उभं राहतं की नाही. पहा, मी काय म्हटलं आपल्याला लक्षात येईल, एकदा अभंग डोळ्यासमोर आणा, एकाही ठिकाणी विठ्ठल पांडुरंग शब्दच नाही आहे. ही तुकोबांची ताकद आहे हो. काय तुकोबा, आम्हा घरी धन शब्दांची सरत नाही का म्हटले असतील, आता लक्षात येईल. पूर्णपणाने ते अनुभूती ती येत जाते. महत्त्वाचा भाग आणखीन सांगतो, दोनदा गोड शब्द का आला? नाम हे आरंभालाही गोड आहे आणि त्याचा परिणामही गोड आहे. मी त्याच्यावर आता थोडंसं बोलतो. काही गोष्टी अशा असतात की आरंभाला गोड असतात, परिणामाला कडू असतात. पुन्हा एकदा सांगतो, काही गोष्टी अशा असतात की ते आरंभाला गोड आहेत, परिणामाला कडू आहेत. उदाहरण सांगतो, मे महिना संपत आला आहे आता, पण तरी आत्ता समजा आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेलो, रत्नागिरीला गेलो, आणि रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस असा छान आत्ता आपल्यासमोरच पाडाला पिकलेल्या आंब्यांचा आमरस काढून दिला आहे. मी जास्त वर्णन करत नाही, कारण जेवण जरी झालेलं असतं तरीसुद्धा तर डोळ्यासमोर ते यायला लागतं सगळं चित्र. आणि खरंच तुम्हाला सांगतो, जे कोकणातले आहेत ना माझ्यासारखे, त्यांना पाडाला पिकलेल्या आंब्याची चव काय ते एकदा विचारून बघा. आम्ही आपलं ते पेंड्यात पिकलेले आंबे किंवा घोंगडीत पिकवलेले आंबे तेच घेतो पेटीमधले, पण मुळामध्ये जो आंबा असा पिकलेला आहे त्याची चवच वेगळी आहे. मला सांगा, आमरस चवीला कसा आहे, गोड आहे की नाही? निश्चितपणाने आहे. म्हणजे आरंभाला हा गोड आहेच आहे,
आणि आता विचार करा की हा जेवायला एखादा कोणतरी बसला, त्याला आग्रह केला, घ्या ना घ्या ना, 4 वाट्या आमरस घेतला. मला सांगा, आरंभाला आमरस चांगला आहे की नाही, गोड आहे की नाही, आहे ना. पण त्याला हात धुतल्यावर लक्षात आलं की बऱ्याच दिवसात काहीतरी जरा अस्वस्थ वाटतं, एकदा डॉक्टरांकडे जाऊया. आणि डॉक्टरांनी हल्ली पहिलंच जर काय करत असेल तर एकदा BP चेक करतात, आणि आता क्विक टेस्टने तरी रँडम शुगर बघूया म्हणतात ते आधी, आणि एकदम बघितले आणि 350. आता मला सांगा, 4 वाट्या आमरस खातानाचा आनंद, ते सुख, ती गोडी, आणि आता डॉक्टर म्हटले 350 शुगर आहे एकदम आज. काय झाला परिणाम? आरंभ गोड होता, परिणाम कडू आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगू आपल्याला, परिणाम कडू राहू नये म्हणून तर लोक सकाळी फिरतात ना. त्या फिरण्याचेही मॉर्निंग वॉक आणि मॉर्निंग वॉक 2 प्रकार आहेत. जे आपणहून आनंदाने फिरतात तो मॉर्निंग वॉक आहे, आणि डॉक्टर जेव्हा वॉर्निंग देतात, लवकर हे करा, शुगर खूप तुमची शूटअप झाली आहे, सारखं वाढते, फिरत जा, तर ते वॉर्निंग वॉक असतो, तो मॉर्निंग वॉक नाही आहे. मी काय म्हटलं लक्षात आलं असेल. त्यामुळे मॉर्निंग वॉकच्या आधी मॉर्निंग वॉक सुरू झालेलं बरं. मी एवढ्यासाठी सांगतो की काही गोष्टी आरंभाला गोड आहेत पण परिणामाला कडू आहेत. उदाहरण दिलं. उलटं पाहूया, काही गोष्टी आरंभाला कडू आहेत पण परिणामाला गोड आहेत. इथे आयुर्वेदिक पद्धतीचं औषध देणारे कोणी वैद्य असतील ना, त्यांना माझं खरंच वंदन आहे. ते मुळावरच घाव घालतात. किंवा होमिओपॅथीचं सुद्धा औषध देणारे कोणी असतील त्यांना माझं वंदन आहे. मुळावरच घाव आहे, लक्षणांवर घाव नाही घालत, ते मुळावरच घाव घालतात. लक्षणं नंतर बरी होतील पण आधी मुळातच करूया. आता मला प्रश्न विचारायचा आहे, घरातल्या लहान मुलाला जर विचारलं की काय रे आयुर्वेदिक तुला चूर्ण किंवा काढा चालेल का, तो नको म्हणतो. कारण आपल्या आता ते आयुर्वेदसुद्धा खूप बदललं बरं का. आता त्या कॅप्सूल्स त्यांनी पण काढल्या. कारण आपल्याला माहिती आहे आयुर्वेदिक काढा म्हटल्यानंतर बाकी सोडून द्यावं. वैद्य पाटणकर काढ्याची चव ज्यांनी पाहिले त्यांनाही कळेल. आमच्या आजोबा तर आम्हाला अजून आठवते की लहानपणी कंपल्सरी सक्तीने एरंडेल महिन्यातनं एकदा घ्यायलाच लावायचे. आणि आजोबांची शिस्त म्हणजे घरात कोणी मोडूच शकायचे नाही. तर आपण साक्षीदारात त्याचे घ्यायचंच. काका म्हणायचो आम्ही त्यांना, पण आजोबा सांगायचे की एरंडेल घ्यायला पाहिजे. ते घेताना काय चेहरा होतो ना, म्हणून आपण काही वेळा म्हणतो काय एरंडेल प्यायल्यासारखा चेहरा केला आहे. आता मला सांगा, हा आरंभाला कसा आहे, कडूच आहे, पण त्याचा परिणाम कसा आहे हो, तब्येत एकदम झकास, एकदम चांगली. म्हणजे आरंभाला काही गोष्टी कडू आहेत पण परिणामाला त्या गोड आहेत. तिसरं उलटं सांगतो आपल्याला. मला सहज लक्षात आलं म्हणून सांगतो मी, बाकी बोलू नये आत्ता, कारण प्रवचनाच्या एक छान आनंदात तुम्ही आता कशाला उगाच आनंदावर विरजण टाकू. अनेक गोष्टी अशा असतात बरं का, आरंभाला त्या गोड वाटत असतात पण तो गोडी ती नंतर टिकत नाही. मी आपल्याला सांगू, पुण्यातलेच डॉक्टर निर्मल कुमार फडकोले, आता नाही आहेत ते संत साहित्याचे अभ्यासक, ज्यांनी निर्मल कुमार फडकोलेंची व्याख्यानं आणि प्रवचनं ऐकली असतील त्यावेळची त्यांना लक्षात येईल. हा सुद्धा फडकोले सरांनीच सांगितलेला भाग आहे. लहानसं गाव असतं, त्या गावामध्ये एक आजी आजोबा रोज संध्याकाळी गावात फेरी मारायची आणि मग हनुमान मंदिरात जायचं, मारुती मंदिरात जायचं. तिथे बसायचं, दर्शन घ्यायचं. एक प्रदक्षिणा घातली की त्यामध्ये पायऱ्या असतात, एक कट्टा इकडे एक कट्टा इकडे, इकडे आजोबा बसायचे, इकडे आजी बसायचे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वंदारे, सगळे दोघांचं एका सुरात स्तोत्र. एकदा असं झालं, संध्याकाळचीच वेळ, हे स्तोत्र म्हणून झालं, आता निघायची वेळ आली आणि आजोबांच्या लक्षात आलं की आपलं 86 वय आहे आणि आजोबा आता खूप थकले होते. हे वस्तुस्थिती आहे. आजींचं 81 वगैरे वय असेल, आजी तशात थकल्या पण त्या मनाने त्या काटक होते. आणि एक सांगू आपल्याला भगवंताची, मला हे वाक्य कधीच म्हटलेलं आवडत नाही, स्त्री अबला असते म्हणणारे ना महामूर्ख आहेत. मी विज्ञानाचा विद्यार्थी, सायन्स 40 वर्ष सायन्स शिकलो म्हणून सांगतो, स्त्रीच्या इतकी भक्कम कोणीच नाही. पुरुष बाहेरनं दाखवायला खूप असतो पण ते वेळ आली की काय असतो ना, म्हणजे स्पष्ट सांगू तुम्हाला, त्याच्या मागे जर तिचा आधार नसेल ना तर तो अनेक वेळा गलितगात्र झालेला असतो, ज्याचं त्याने आतमध्ये डोकून बघा एकदा. मी एवढ्यासाठी सांगतोय की ती काटक होते आजी, पण 86 वर्षाच्या आजोबांना लक्षात आलं काय खरं नाही, आता आपलं लागले नेत्र रे पहिले तरी. आणि एक सांगू, काही काही संकेत मिळालेले असतात की आता काय फार नाही राहिलं आपलं. आणि पटकन ते आजोबा असे एकटक आजीकडे बघत बसले. आजी म्हटले, का हो निघायचा विचार नाही का, जायचं नाही आहे का? आजोबा 2 मिनटं आधी भानावरच नव्हते. अहो जायचं नाही आहे का? हां नाही नाही जायचं नाही आहे का? जायचं आहे म्हणूनच तर विचार आला म्हणले. आजीना तरी कळे ना, म्हणजे म्हणले नेहमीच जातो आपण,
नेहमीचं नाही म्हणले, आता जायची हळूहळू जवळ आले वेळ, म्हणून काय बोलताय म्हणले, देवाच्या दारातच खरं बोलावं म्हणले ग. आणि पटकन एक काय वाक्य म्हणले असेल पुढचं, तुला आठवतंय तू 16 वर्षाची होतीस, मी 21 वर्षांचा होतो, काय आत्ता काढत बसले त्यात, एकीकडे जायच्या गोष्टी करता, एकीकडे पहिलं ऐक ना म्हणले पुढे, अंतरपाठ जेव्हा दूर झाला तेव्हा मी पहिल्यांदा तुला पाहिलं, काय गोड हसली होतीस का, हसून दाखव ना तसं. अजून माझ्या ते अशी इच्छा आहे की जाण्यापूर्वी एकदा तो आनंद परत घ्यायचा आहे. काय आनंद दिला होतास. हसले आजी आणि एवढंच म्हणली, अंतरपाठ दूर होईपर्यंत आपण एकमेकांना बघितलं होतं का, नव्हतं बघितलं म्हणलं. आणि खरंच सांगतो, माझी आई साक्षीला आहे, मी पुन्हा सांगतो, आनंदराव आणि विद्याताई ते बसलेत, त्यांना विचारा, माझ्या आईने माझ्या बाबांना अंतरपाठ दूर झाल्यावर बघितलं होतं. आई माझी आजही 90 वर्षाची घरी आहे, वडील गेले माझे आता, पण दोघांनी एकमेकांना अंतरपाठ दूर झाल्यावर बघितलं होतं, बघितलंच नव्हतं. म्हणजे आम्ही आईला विचारायचो, म्हटलं तू कसं काय मग लग्न केलंस. आई म्हटली काही नाही, माझी आई वडील आणि आत्या माझी होती, त्याने सांगितलं ताई मुलगा तुझ्यासाठी चांगला आहे. त्यांनी चांगलं आहे म्हटल्यानंतर मी काय बघायचं म्हणले. आणि आता महाराज आपल्याकडे काय काय लग्नामध्ये ते चाळे सुरू असतात, आपल्याला माहिती आहे, उचलतात काय वगैरे, जाऊ दे, मला त्याच्यावर काही भाष्य नाही करायचं. संस्कार हाच विषय कळत नसेल तर आम्ही काय बोलणार त्याच्यावर. मी एवढ्यासाठी सांगतो की त्या आजींनी उत्तर दिलेलं ऐका, म्हणजे मग नामगोडचं आपल्याला कळेल. आजी म्हटलं मी लाजले होते, बरोबर आहे, पण केव्हा लाजले होते, माझ्याकडे गोड हसला होतात बघून तुम्ही, तेव्हा जसं हसला होतात ना तसं हसून दाखवा. मग मी तसं लाजून दाखवते. त्यांनी 3-4 वेळा प्रयत्न केले, पण आता 86व्या वर्षात तर काय बघणार. ते म्हटले नाही ग, आता तसं नाही बघता येते, मग तसं लाजता पण येत नाही म्हटले. आता हा अनुभव संपला. का संपला, तो प्रपंचातला आलेला सुखाचा अनुभव तात्कालिक आहे, क्षणिक आहे, तो संपला, तो टिकणार नाही. नामगोड जेव्हा तुकोबाराय सांगतात, तो गोडीचा अनुभव पहिल्यांदा नाम घेता नाही तोच आहे. आणि अगदी शेवटच्या क्षणी जर माझ्या मुखामध्ये मनामध्ये नाम येणार असेल तरी तो आनंद तोच आहे, हे पहिलं न विसरता आम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. मी त्याच्यावर थोडंसं बोलतो नंतर. माझं आणखीन एक उदाहरण मला द्यायचं आहे. आपण पहिलं पाहिलं की आरंभाला काही गोष्टी गोड आहेत, परिणाम कडू आहे. नंतर उलटं पाहिलं, आरंभाला काही गोष्टी कडू आहेत, परिणामाला गोड आहेत. आता तिसरं उदाहरण सांगतो, काही गोष्टी आरंभालाही कडूच आहेत, हे वाईटच आहेत, आणि परिणामालाही वाईटच आहेत. काँग्रेस गवत ज्यांना माहिती आहे, नगर जिल्हा जवळ आहे आपल्या इथून, आता अहिल्यानगर नाव झालं त्याचं. नगर जिल्ह्यामध्ये आपल्याला माहिती असेल, पाथर्डीला वगैरे ती मोहीम घेतली होती. म्हणजे मी जे कोणी नगर जिल्ह्यातले असेल त्यांना लक्षात येईल, ते काँग्रेस गवत, मी गवत म्हणतोय पुढे शब्द ऐकून घ्या नीट, नाही तर ते मगाशी विषय झाला आहे राजकारणाचा, माझा काही संबंध नाही राजकारणाची, मी गवत पुढे आवर्जून म्हणतोय. ते त्रासदायकच आहे. त्या पार्थेनियमच्या बिया आल्या होत्या बघा अमेरिकेतनं गव्हाबरोबर, आणि त्यात जाता जाईना ते तण होतं, सगळे तणनाशक हारले जाईना. मला अजून आठवते की त्यावेळी शाळा बंद ठेवल्या होत्या 2 दिवस, प्राथमिक शाळा, आणि एक मोहीम घेतली होती, पूर्ण गावानी ते तण कापायचं, जाळूनच टाकायचं एकाच वेळी, कारण कापलं गेलं की ते वाऱ्याने पुन्हा यायचं. आता लक्षात येईल, तुकाराम महाराजांचा चरण आठवा, नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची. मीटरमध्ये बसण्यासाठी सरतील पापे म्हणू शकलेच ते, पण सरलेली पापं पुन्हा पुढे आली असती, पण जळतील पापे जन्मांतरीची. आता लक्षात येईल, ते काँग्रेस गवत जाळावं लागलं. आरंभालाही वाईटच आहे आणि परिणामालाही वाईटच आहे, पण काही गोष्टी उलट्या आहेत. आरंभालाही त्या गोड आहेत आणि त्याचा परिणामही गोड आहे. नाम हे असंच आहे, आरंभी सुद्धा गोड आहे आणि परिणामही त्याचा गोड आहे. आरंभी आवडी आदरे आले नाम, हे आरंभी नाम गोडच आहे आणि त्याचा परिणामही गोड आहे. कशावरून परिणाम गोड आहे, तर कीर्तन सांग होय अंग हरिरूप. निश्चितपणाने परिणाम, हरिरूप जर आम्ही होणार असो नामाच्या माध्यमातून, तर नाम नक्कीच चांगलं आहे. मग प्रश्न असा निर्माण होतो, तुकाराम महाराज तुम्ही म्हणताय नाम गोड, किती गोड आहे हो, किती गोड आहे. तुकाराम महाराज म्हणतात, नामदेव महाराजांची गाथा काढा, आपल्याला सर्वांना चरण माहिती आहे. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. आता का घेत नाही हे पुढचा भाग आहे, पण अमृताहुनी गोड. आता माझा दुसरा प्रश्न आहे, मी प्रवचन कीर्तन एवढे वर्ष करतोय तरी मी काय अमृताची गोडी चाखून पाहिलेली नाही आहे. आपल्यापैकी कोणी जर अमृत चाखून पाहिलेलं असेल तर सांगा.
नाहीच सांगतायत, कारण स्वर्गात गेल्याशिवाय अमृत मिळणार नाही आणि तिथे घेतलेली चव इथून सांगणार कशी. एक भाग. हां, त्यातल्या त्यात पुण्यामधले जे मंडळी आहेत त्यांना माहिती आहे, मी अमृततुल्य चहा प्यायला आहे. मी पुढे जाण्यापूर्वी सांगतो, 1979ला संघाच्या प्रथम वर्षाच्या त्या ह्याला आलो होतो मी, प्रथम वर्षाच्या वर्गाला. आदरणीय बाबाराव भिडे त्यावेळी प्रांत संघचालक होते. संघामध्ये त्यावेळी चहा देण्याची पद्धत नव्हती बरं का, कांजी मिळायची सकाळी. आणि काय वाईट सवय असते आपल्याला, चहा नाही प्यायला ना की दिवसाची सुरुवातच नाही वाटत ती. आम्ही काय केलं होतं, त्या अमृततुल्य चहाच्या तिथे चहा प्यायला होता बरं, काय पाप नव्हतं ते चहा. ते त्यावेळी अक्षरशः 1-2 रुपयाला ते कटिंग मिळायचा, तो चहा प्यायला. तिसऱ्या दिवशी मला अजून आठवतं, दुर्गानंदन नाडकर्णी मुख्य शिक्षक होते. SP कॉलेजला तो शारीरिकचा वर्ग सकाळी भरायचा. आणि आदरणीय बाबा भिडे आले हो माईकवर, असा कागद काढला, अमृततुल्य टी समोर ज्यांनी ज्यांनी चहा प्यायला त्या सर्व स्वयंसेवकांची यादी आत्ता माझ्या हातात आहे, पण मी आत्ता वाचणार नाही आहे. उद्या जे जे कोणी आढळतील त्यांची नावं या इथे ध्वनिक्षेपकावरून घोषित होतील. सगळे बंद. आता खरं म्हणजे आम्हाला नंतर दुर्गानंदन नाडकर्णी गेले बिचारे ते, पण नाडकर्णींनी एवढंच सांगितलं, अरे मूर्खांनो, बाबा काय तुम्हाला काय बघायला आले होते का तिथे. पण बाबांनी जाता जाता पाहिलं की संघाच्या पोशाखात असलेली माणसांची गर्दी होती. कोणाची नावं काढली होती त्यांनी, पण ते एक बरोबर मात्रा लागू पडली. ती चहा पिणंच बंद. 29 दिवसापैकी 3 दिवस चहा प्यायला होता, पुढचे 26 दिवस चहाच सोडला नंतर. आणि आता त्याचा फायदा एक झाला की 26 दिवस नाही चहा प्यायला तरी काही मृत्यू होत नाही हे कळलं. आता चहा चाय की चाह असं तो प्रकार असतो. मी एवढ्यासाठी सांगतो, अमृताची चव कोणी घेतली. मग आम्ही लगेच विचारलं नामदेव महाराजांना, तुम्ही म्हणताय ठीक आहे, तुकाराम महाराज तुम्ही म्हणताय नामगोड नामगोड, तुम्ही सांगितलं नामदेव महाराजांची गाथा काढा. आम्ही काढली, अमृता होनी गोड. अमृताची चव कोणी पाहिले. ते म्हटले, वेड्यांनो, अर्धवट गाथा बघायच्या नाहीत, पुढचं पण एक प्रसंग पहा, भागवत जरा काढून पहा म्हटले. भागवतात एक कथा आली, काय प्रसंग आला ते पण सांगतो. इंद्रदेवांच्या लक्षात आलं की अमृतकुंभ जो आहे त्या अमृतकुंभामधल्या अमृतात दोष निर्माण झाला आहे. आता तो दोष निर्माण झाला म्हटल्यानंतर काढणार कसा. इंद्रदेवांना बृहस्पतींनी सांगितलं, पांडुरंग परमात्म्याशी आपण भाग्यवान होता, प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याच्या तिथेच आलो आहे. आणि माझं दुसरं भाग्य आहे की ऐकायलाही पांडुरंग आहेत समोर माझ्या, त्यामुळे पांडुरंगांच्याच मध्ये ही क्षमता आहे. निश्चितपणाने जा खाली, पंढरपूरला जा, पांडुरंगांच्या तिथे याच्यातला अमृतातला दोष निघेल. इंद्रदेव स्वतः कुंभ घेऊन निघाले. मी पुन्हा सांगतो, हा माझा प्रसंग नाही, वर्णन आहे तिथलं. आले, आता त्याला आम्ही थोडं कीर्तनाचा बाज चढून तो दृष्टांत रंग होतो थोडा. आले तेव्हा नेमकं नामदेव महाराजांचं वाळवंटात कीर्तन होतं. आणि जसं आपल्याला माहिती आहे ना, जे न देखे रवी वो देख कवी, तसं महाराजांना कल्पना आहे, आम्हाला कीर्तनात ते स्वातंत्र्य असतं, थोडा दृष्टांत असा रंगवून सांगता येतो. कुंभ घेऊन आले इंद्रदेव स्वतः, आणि पांडुरंग परमात्मा कुठेत म्हणून बघतात, सगळे तल्लीन झालेत. आणि पांडुरंग काय कमी आहेत का. कीर्तन नामदेव महाराज करतायत, हे स्वस्त कुठे बसत आहेत. नामदेव महाराजांच्या कीर्तनात आपल्याला माहिती आहे, जनाबाईंनी अभंग सांगितलेला की पांडुरंग परमात्मा एवढे तल्लीनून नसतात, भान नाही राहिलेलं. हे विचारतात एकाला, ते केव्हा बसतील आता खाली पांडुरंग परमात्मा. बाकीच्यांना कुठे दिसत आहे तो, माऊलींना फक्त दिसत आहेत. माऊली म्हटले, कीर्तन चालू आहे, बोलू नका मध्ये, बसा खाली फक्त. इंद्रदेव खाली बसले, पांडुरंग परमात्मा आले, हे त्यांच्या अगदी जवळ जाऊन बसले, मांडीला मांडी लावूनच अगदी. पांडुरंग परमात्मा असे थोडे, कीर्तन सुरू आहे, जरा विचलित नका करू, छान चाललंय कीर्तन, ऐका की म्हटले. नाही, ते मी इंद्र. आता पांडुरंगाला काय देणं घेणं हो इंद्रामध्ये. असल इंद्र, जरा बसा म्हणे, कीर्तन ऐका, भाग्य तुमचं म्हणून स्वर्गातनं इथे आलं आहेत. आपल्याला माहिती आहे सर्वांना याच्यामध्ये की स्वर्गीचे अमर इच्छिता ते देव, मृत्यूलोकी व्हावा जन्म आम्हा, नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ गीती. त्यासाठी इथे आलात ना, बसा म्हणे, कीर्तन ऐका. कीर्तन झालं. आता त्यांनी लगेच आलं, पांडुरंग परमात्मा, पांडुरंगा काम आहे तुमच्याकडे. काय काम आहे म्हणले. नाही, हे अमृत कुंभ घेऊन आलो आहे, अमृतात दोष. आता जागर भजन सुरू होईल, कीर्तन झालं, आता जागर भजन आहे म्हणले. ऐका, जागर भजनात आनंद वेगळा असो. आज भाग्य तुमचं आलाय तिथे, बसा बसा, जागर भजन ऐका. जागर भजन ऐकत बसले हो, कुंभ असा सांभाळून. आता तरी आता काकड्याचा उत्सव, काकडा म्हणणारे येतील बघा मंडळी, आता काकडा होईल म्हणले.
काकडा ऐकला. आता तरी पांडुरंगा ते नाही, आता तर पूजेचा विधी सुरू होईल. बघा बडवे कसे, त्यावेळी बडव्यांची पद्धत होती. बघा आता कशी पूजा आहे. लोणी भरवण्यापासून सगळे विधी बघण्यासारखे आहेत. सगळं केलं. सगळं झाल्यावर आता आरती म्हणले. आरती झाल्यावर म्हणले आता तरी पांडुरंगा माझं काम करा. ते म्हणले आता चोखोबांच्याकडे प्रसाद आहे. चला, काल्याचं आज कीर्तन झाले. काल्याचं कीर्तन संपल्यावर आपण जायचं. काल्याचं कीर्तन संपलं, प्रसादाला गेले. चोखोबांच्याकडे बसल्यावर यांचं लक्षच विचलित झालेलं. हे पांडुरंगाला, पांडुरंगा माझं प्रसादात लक्ष नाही लागणार होतं, माझं काम करा ना, मी काल रात्रीपासून आलो आहे. काय काम आहे म्हणले. नाही म्हणे अमृतात दोष निर्माण झालाय. चोखोबा बघावं काय आहे. चोखोबा आले आणि फक्त असं विठ्ठल विठ्ठल, ते काय मुखामध्ये आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, चोखोबांच्या अस्थीतनं पण विठ्ठल नाम घोष होता. काय झालं म्हणलं असं विठ्ठल विठ्ठल म्हण. कुठलं अमृत दोष आहे म्हणले, चांगलंच आहे की. आणि बघितलं इंद्रदेवांनी, नुसतं विठ्ठल विठ्ठल हे शब्द पोचले आणि अमृतातला दोषच गेला होता. म्हणून नामामृता पुढे कायसे अमृत बापुढे, प्रमाण माहिती आहे सर्वांना. आता लक्षात येईल की नाम गोड आहे, नाम गोड आहे. ते या इथपर्यंत गोड चांगलं आहे, इथपर्यंत आपण आलो. अमृताहुनी गोड काय, अमृता पुढेही नामामृत आहे, हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. पण तुकाराम महाराज तिथे थांबत नाही आहे. तुकाराम महाराज लगेच आम्हाला सांगतात पुरे कोड सकळही. मला वेळ खूप कमी आहे, अगदी 5-10 मिनटं माझे उरलेत, पण तेवढे पूर्ण करतो. कारण मला उशिराच मुद्दाम सुरू झालं होतं, थोडं उशिरा, आणि थोडं मला वेळ मी घेऊन हे करतो. पुरे कोड सकळही, सगळ्या इच्छा पूर्ण होतील. पण प्रश्न असा आहे, आमच्या इच्छा खरंच नामाने पूर्ण होतात का? आता अडचण सांगतो, प्रपंचातल्या इच्छा कधीच पूर्ण होत नाहीत. कितीही मिळालं तरी ते पूर्ण वाटत नाही. आणि उलटं सांगतो, परमार्थामध्ये एवढीशी जरी इच्छा पूर्ण झाली तरी ती इच्छा खऱ्या अर्थाने फलद्रूप झाल्यासारखं वाटतं, तृप्ततेचा अनुभव येतो. मी उदाहरण सांगतो, दृष्टांत समोर ठेवतो. हाही वारीतलाच दृष्टांत आहे. एका माणसाचं घर खूप जुनं झालं होतं. आमच्याकडे कोकणातले कोण असेल त्यांना माहिती आहे, अशी जुनी घरं खूप आहेत आमच्याकडे. 250 वर्ष ते घर त्या माणसाने जपलं तसंच. पण आता मात्र काय झालं होतं, वासे पडायला आलेत, भिंतीचा कुठंतरी कोपरा खचलाय. सगळ्या मुलांनी बाबांना सांगितलं, 92-93 वय, खणखणीत नाणं. पण मी तुम्हाला आजही सांगतो, कोकणामध्ये आमचे पणजोबा माझे 94व्या वर्षीसुद्धा कोणाला पिशवीने उचलू द्यायचे. ज्यांनी जमखंडीचे नारायण शास्त्री गोडबोले ज्यांना पाहिलं असेल पुण्यात, ते अनेकदा यायचे, आपल्याला माहिती आहे. इथे शेवटपर्यंत महाराज ते कोणाला हात नाही लावू द्यायचे. आणि 108 सूर्यनमस्कार नारायण शास्त्री गोडबोले शेवटपर्यंत घालायचे, कारण दत्तोपंत पटवर्धनांचे शिष्य ते. शेवटपर्यंत मजबूत तब्येत. आजोबांना त्यांनी सांगितलं, आजोबा पाया पडतो, पण आत्तापर्यंत अनेकदा विषय काढायचा प्रयत्न केला, तुम्ही टाळलात. घर शेवटी तर पडायला झालं आहे, आता तरी म्हणा हो म्हणून. हे घर पुन्हा बांधूया ना आपण. खूप वेळा नाही म्हणून झालं होतं. शेवटी ते एवढंच म्हणतात की ठीक आहे, तुमचं म्हणणं मला कळतंय, पटतंय की कोणाच्या डोक्यात वगैरे पडलं तर काही अपघात होईल. तर माझी पण एक अट आहे म्हणले. ते म्हणले कुठली अट? चांगल्या आर्किटेक्टला, चांगल्या इंजिनियरला दाखवा, हे घर आत्ता जसं दिसतंय असंच्या असं पुन्हा बांधून होणार असेल तर माझी अनुमती आहे. तर म्हणले बाबा हे असं घर बांधणं कठीण आहे. मग नका पाडू म्हणले, दुसरीकडे जर राहायला पाहिजे. हे आठवण म्हणून नुसतीच ठेवा. थांबा म्हणले, बोलतो. ते जिल्ह्याच्या ठिकाणी गेले, एक चांगल्या आर्किटेक्टला गाठलं. तो आर्किटेक्टला ते आव्हानात्मक काम वाटलं, ज्याला आजच्या भाषेत चॅलेंजिंग टास्क. अरे असं बांधायचं, थांबा जरा 2 दिवस द्या म्हणले. त्यांच्या घराचे फोटो व्हिडिओ सगळे पाहिले स्वतः. आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आता 3Dमध्ये छान कॉम्प्युटरमध्ये सगळं प्रोग्रामिंग आलं. त्यांनी घराचा सगळा नवीन घराचा आराखडा बनवला. हे बघा माझ्याकडनं काम तयार आहे, असं ज्याचं घर दिसतंय. हो म्हटले, आता बोलून घेतो. म्हणून त्यांनी त्याच्या मित्राला बोलवलं. तोही असं चॅलेंज ॲक्सेप्ट करणारा सिव्हिल इंजिनियर होता. आनंद आमचे सिव्हिल इंजिनियर आहेच आहेत. हे अशा लोकांना चॅलेंजिंग टास्क मिळालं की बरं वाटतं. ते म्हटलं असं काम आहे, 2 दिवस मला पण द्या म्हटले. त्यांनी पण विचार केला, जमेल म्हटला, उलट मी करीन. वेळ किती लागेल माहीत नाही, थोडं वेळ लागेल, असे पुन्हा सागाची लाकडं वगैरे मिळून करायचे, मी बघीन म्हणे. सगळं झालं आणि घर पाडताना वडिलांनी 3री अट टाकली. हे सगळं केलं, छान केलं. पाडकाम करताना माझ्यासमोर आणि बांधकाम करताना माझ्यासमोर झालं पाहिजे. मान्य म्हणले. शामियाना टाकल्यासारखा मंडप टाकला, आजोबांना खुर्ची दिली आणि आजोबा खणखणीत नाणं बघत होते समोर. पाडकाम सगळं झालं आणि आता ज्याला आपण पाया प्लिंथ म्हणतो बघा, त्याचं खणायला सुरुवात झाली. आणि आजोबांच्या एकदम आवाज लक्षात आला, टन. थांबा रे म्हणले, कुदळ मारू नका, काहीतरी तिथे धातूस आहे, थांबा जरा मला बघू द्यात.
आजोबा स्वतः पुढे गेले, बाजूला म्हणले, काठी एकाच्या हातात दिली, काठी धर म्हणले, खाली बसले स्वतः गुडघ्यावर, हाताने अशी अशी माती बाजूला केली तर काहीतरी टणकलेलं, पाणी आण म्हणले, पाणी टकलं, असं असं तिथे केलं तर चमकायला लागलं. या रे जरा दोघे तिघे माती बाजूला करून बघा म्हणले. आश्चर्य वाटेल, वेळ कमी आहे म्हणून मी फार तो लांब नाही सांगत, 6 फूट असा लांबीचा, असा उंच केला तर उंचीचा सोन्याचा पुतळा मिळाला. बाहेर काढला, धुतला त्याला, गावच्या सोनाराला बोलवलं, आपल्या माहिती आहे सगळ्यांना, कस लावून पाहिला. तो म्हटला या सोनारे ज्यांनी बनवलं त्याला म्हणजे इथून हात जोडतो, कारण आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणजे मला फक्त ऐकून माहिती आहे, म्हणजे आम्ही शिकवतो म्हणून सायन्समधलं मला माहिती आहे की शुद्ध सोनं म्हणजे 24 कॅरेट ज्याला म्हणतो, 24 कॅरेट, त्याचा कुठलाही दागिना तयार होतं कारण ते मऊ असतं, त्यात 22 कॅरेट ते चांदी किंवा तांबा मिसळतात. तो म्हटला हा सोनारे का काय देव आहे म्हणला, विश्वकर्मा आलाय, यांनी 24 कॅरेटचा पुतळा बनवलाच कसा म्हटला. मुळात तो भरीव पुतळा होता, बनवला कसा, त्याला चेपला कसं नाही म्हणे त्यांनी. आणि त्या पुतळ्याला अगदी नाकी डोळी रेखीव सगळं काम होतं. वजन केलं 10 किलो 24 कॅरेट सोन्याचा पुतळा. आता फक्त ऐकून ठेवा ना, तर घरात हळूच मोबाईलच्या कॅल्क्युलेटरमध्ये 24 कॅरेटचा 10 किलो किती रेट झाला आजच्याप्रमाणे किती बघू नका. आत्ता आपण ऐकायचं फक्त तेवढंच, तर त्यांना मिळालं, आपण कॅल्क्युलेशन करून उपयोग काय आपल्याला त्याच्यात. आपल्याला कळलं मी काय म्हटलं ते. त्यांनी पाहिलं 10 किलो, सगळे गावभर बातमी पसरली आणि सगळे गावातले लोक सज्जन हो, सगळे म्हटले दादांचं अभिनंदन करायला जाऊया म्हणून सगळे आले. यांना वाटलं दादा नाचत असतील, देवासमोर पेढे वगैरे ठेवत असतील. समोर अशा एका टेबलवर तो पुतळा ठेवला होता आणि हे असे डोक्याला हात लावून बसले होते. दादा अभिनंदन करायला आलो आहे तुमचं. हां अहो अभिनंदन करायला आलो आहे. आजोबाने हात कसा केला ते दाखवतो आधी. अभिनंदन. ते म्हटले काय झालं आजोबा, सोनं खोटं निघालं का. सोनं खरं आहे म्हटले. वजन कमी भरले का, 10 किलो आहे. मग ते सरकार जमा त्याच्यात लिहिलेलं आहे, हा पुतळा खाजगी मालकीचा, हा नाही सरकार जमा करायचा आहे. मग आजोबा त्याच्यात वाटणी होणार आहे म्हणून तुम्ही दुःखी आहात का. काही नाही रे म्हणले. आजोबा कमाल आहे, एवढं सगळं चांगलं तुम्ही दुःखी चेहरा केला, कोणी गेल्यासारखं सुतकी चेहरा काय केलाय. तुमच्या या पिढीचा हाच दोष आहे म्हणले. लगेच आनंदाने नाचायला लागता. जाऊन बघा त्या पुतळ्याच्या तिथे काय लिहिलं आहे. मलाही झाला होता आनंद, गेला म्हणले आनंद. बघा जाऊन काय लिहिलं आहे. सगळेजण बघायला गेले. त्या पुतळ्याच्या खाली पाटी लिहिली त्या शिल्पकारांनी केलेली. अशाच प्रकारचे 10 किलो, प्रत्येकी 10 किलो वजनाचे मी एकंदर 10 पुतळे तयार केलेत. ते म्हणले आजोबा 10 केलेत वाचलं. अरे मूर्खांनो, बाकीचे 9 कुठे आहेत म्हणले. मग काय उपयोग झाला हो. 10 किलो सोनं मिळालं, पहिल्यांदा आनंद झाला ना, गेला आनंद, कारण प्रपंचातली इच्छा केली, मिळालं असं काहीतरी वाटलं, सगळं संपलं. ते समाधान तात्कालिक आहे. आता मी दुसरा दृष्टांत ठेवतो, उलट. नामगोड पुरे कोड सकळही. कुठलं कोड सकळ पुरतं. दुसरं उदाहरण देतो. आमचे सूरदासजी, त्यांना सगळे वर्णन करताना सुनीलजी म्हणतात की ते जन्मांध होते. आनंदराव जन्मांध कोणाला म्हणायचा हाच मोठा प्रश्न आहे हो. आमच्या तुकोबाने त्याची व्याख्या केली ना, तुका म्हणे कैसे आंधळे हे जन गेले विसरून खऱ्या देवा. जे खऱ्या देवाला विसरून गेले तेच अंध आहेत असं म्हणतात. आणि पुढे जाऊन सांगू, ज्यांना तुम्ही जन्मांध आपण समजतो ना, देवाने त्यांना 6 सेन्स म्हणतो ना, अतिंद्रिय शक्ती दिलेली असते. काही वेळा आपल्यापेक्षाही एखादा गुण त्यांच्यात जास्त असतो. अनेक अंध गायक आपल्याला माहिती असतील, काय ते गायला त्यांनी सुरुवात केली ना की समोर अभिमंत्रितच झाले पाहिजेत. मी संमोहित म्हणत नाही, अभिमंत्रित झाले पाहिजेत, अशा प्रकारचं वातावरण. देव कोणालाही रिकाम्या हाताने पाठवत नाही. देव कोणावर अन्याय करत नाही. एक कमी दिलं, देव दुसरं भरभरून पाठवतो. फक्त ते ओळखता आलं पाहिजे. सूरदासजी असे नेहमी जायचे. घुंगरांची काठी, त्यावेळी लाल पांढरी काठी प्रकार नव्हता, घुंगरांची काठी होती. आणि घुंगरांची काठी घेऊन ते चालत चालत यायचे. रोज त्यांचा शिरस्ता. गावातल्या कृष्ण मंदिरात जायचं, पायऱ्या चढायच्या, नमस्कार करायचा. सूरदासजी स्वतः अभंग मुखातनं बाहेर पडायचे. आमचे काही काही कीर्तनकार, प्रवचनकार पटकन सूरदासजी अभंग रचायचे म्हणायचे. रचणं हे माझ्यासारख्या कवी म्हणून घेणाऱ्याला करावं लागतं. संतांच्या मुखातनं प्रासादिकतेने बाहेर पडतं सगळं. त्यांना रचावं नाही लागत, रला ट नाही लावायला लागत. मुखातनं बाहेर पडायचं अभंग आणि कृष्ण भगवंत डोलायचा अक्षरशः. हे सगळं व्हायचं. एक दिवशी ते असेच चालले होते मंदिरात आणि पायरीच्या जवळ आल्याने एका तरुण मुलाने त्यांचा हात धरला. हात धरला म्हटल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की अरे कोणीतरी आपला हात धरला आहे.
आणि मग भगवंताचा स्पर्श त्यांना कळल्याशिवाय राहील का हो? पटकन याला लक्षात आलं, हा मुलाचा एका तरुण मुलाचा हात आहे आणि तरुण मुलाचा हात आहे म्हटल्यानंतर ते थांबले आणि एवढंच म्हणले, बाळा तुझं काही काम आहे का माझ्याकडे? माझ्याकडे काही काम आहे का म्हणले. त्यांनी एवढंच सांगितलं की नाही सुरदासजी तुम्हाला दिसत नाही ना? नाही दिसत आहे म्हणले. मी दिसतोय का म्हणे? मी बोलतोय. नाही दिसत आहे म्हणले. माझा आवाज येतोय म्हणले, पण दिसत नाही आहे. पण तोच माझा प्रश्न आहे, तुम्हाला दिसत काही नाही आहे आणि तुम्ही रोज इथे काठी टेकत टेकत येत आहे, रोज तुम्ही प्रत्यक्ष त्या कृष्णाच्या समोर हात जोडताय. अहो तुम्हाला देव दिसतोय का? मी दिसत नाही चालता बोलता मनुष्य आणि तुम्हाला देव दिसतोय का? सुरदासजीने दिलेलं उत्तर आहे ना, या पांडुरंग परमात्म्यासमोर उभं राहताना एकदा तरी माझ्या मनात विचार आला पाहिजे की मला ते म्हणले नाही दिसत आहे कृष्ण भगवंत खरं आहे, पण मी रोज त्याचं दर्शन घ्यायला येतो, हे तो मला बघतोय ना, याच्यापेक्षा मला काय आनंद पाहिजे. तिथपर्यंत थांबल्यावर कृष्णाच्याच डोळ्यात पाणी आलं. काही बोलला नाही कृष्ण. निघाले सुरदासजी. आता नेहमीचं चालणं असल्यामुळे त्यांना तो रस्ता हे होता, पण नेमका त्यावेळी एक खड्डा खणला होता कोणीतरी आणि सुरदासजीच्या खड्ड्याजवळ आले आणि आता पाय जाईल की काय, कृष्ण भगवंतानी हात धरला आणि कृष्ण भगवंतानी त्यांना हळूच नेलं. आता दिव्य स्पर्श लगेच कळलं, सुरदासजींचा अधिकार होता. सुरदासजी मनात हल्ले. खड्डा ओलांडून दिल्यावर भगवंतानी हात सोडल्यावर सुरदासजींनी हात धरला, यांनी एका झटक्यात हात सोडवला. आता सुरदासजी हसले. ते म्हणले, भगवंता कंस मुष्टिक चाणूर यांना लोळवलेस तू. सुरदासजी काय म्हणाले असेल पुढचं वाक्य बघा, माझ्या हाताला हिसका देऊन सोडवलास, काय पराक्रम केल्याचं असं तुला वाटतं का? अरे तुला मी माझ्या हृदयात कोंडून ठेवलाय ना, तिथून बाहेर पडून दाखव, तर तुझा पराक्रम मी मानला. आता कृष्ण भगवंत हसतात आणि एवढंच म्हणतात, सुरदास तुझ्या भक्तीने मी खरंच प्रसन्न आहे, काहीतरी माग. मी तेवढा फक्त दृष्टांत सांगतो आणि थांबतो. तेवढा फक्त काहीतरी माग, आज तुझ्या भक्तीचं ओझं झालंय. सुरदासजी आपल्या तुकाराम महाराजांच्याच पंथातले. काही मागणे हे आम्हा अनुचित वडिलांची रीत जाणत असे. नाही मागायचे म्हटले, काही मागण्यासाठी भक्तीच नाही केली देवा, मी सांगतो म्हणून माग. नको म्हटले. 3 वेळा झालं. शेवटी ते म्हटले, सुरदास तू मागत नाहीस पण मी दिलं. देवा मागत नाहीस तरी दिलं. काय दिलं? डोळे उघडून बघ म्हणले. सुरदासजींच्या मुखातनं एकच वाक्य बाहेर पडलं, देवा त्या मुलांनी चेष्टा केली मी समजू शकतो, तुला तर माहिती आहे मी जन्मापासून मला दृष्टी नाही आहे, काय डोळे उघडायला सांगतोयस? मी सांगतोय माझी आज्ञा म्हणून बघ. आणि सुरदासांनी डोळे उघडले आणि राजस सुकुमार मदनाचा पुतळा रवी शशिकळा लोपलिया, साक्षात सौंदर्याचं प्रत्यक्ष मूर्तिमंत प्रतीक समोर उभं होतं. डोळ्यातनं घळाघळा अश्रुधारा आल्या की ज्याला आत्तापर्यंत मी अंतःचक्षूंनी बघत होतो, आज मी चर्मचक्षूंनी पहिल्यांदा पाहिले. साष्टांग दंडवत घातलं. अश्रुधारांनी चरणांवर अभिषेक केला. पुन्हा उभे राहिले. एकदा रूप डोळ्यात फक्त असं साठवून घेतलं, डोळे मिटले आणि काय पुढचं वाक्य म्हटलं असेल, भगवंता आत्तापर्यंत तू मला 3 वेळा म्हटलास माग माग माग, मी मागितलं काही? नाही मागितलं म्हणले. मग आता एकदा मागू? ते म्हणले 3 वेळा म्हटलं तर 3 नको म्हणे, मी एकदाच फक्त मागतो. ते म्हणले माग. काय मागितलं असेल हो? देवा तू जी दृष्टी दिली आहेस ना ती काढून घे म्हणले परत. ते म्हणले अरे कमाल करतो, एक सत्यनारायणाची पूजा झाली तरी रूपम देही यशोदेही हे सगळं मागतं, तू दृष्टी दिलेली परत घ्या म्हणतोयस का? त्यांनी एवढंच सांगितलं, देवा तुझं दर्शन झाल्यावर या डोळ्यांनी आता बघण्यासारखं उरलंय काय? काय बघू मी आता याच्या पुढे? काही बघण्यासारखं उरलं नाही. कृत्य झालो, इच्छा केली ते पावलो, पुरे कोड सकळही हे परमार्थात घडू शकतं. खूप बोलण्यासारखं आहे पण पुढचा चरणांचा भाग उलगडायला मला वेळ माझा संपलाय, म्हणून मी पुढे काही चिंतन मांडत नाही. पुढचं चिंतन आपल्याकडे सोपवून ठेवतो. मी या संयोजन समितीला मनापासून धन्यवाद शब्द मी कधी वापरत नाही, पण कृतज्ञतापूर्वक नमस्कार नक्की करतो. कारण 2-3 गोष्टी घडल्या की एक तर अधिक मासामध्ये प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याचं महाराजांचं दर्शन झालं आणि प्रत्यक्ष पांडुरंगाची आणि महाराजांची सेवा या निमित्ताने अधिक मासामध्ये करता आली. हे परमभाग्य या समितीमुळे मला मिळालं, म्हणून संयोजन समितीला कृतज्ञतापूर्वक नमस्कार. आणि आपण सर्व श्रोते, तुम्ही श्रोते, जगदीश मूर्ती, आपल्याला सर्वांना माहिती आहे
किंवा प्रभू तुम्ही महेशाची आहे मूर्ती माऊली म्हणाले तसं आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. मनानी कृतीनी आपल्या सर्वांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. झालेली सेवा पांडुरंग परमात्म्याच्या महाराजांच्या चरणावर समर्पित करतो. इथेच वाणीला पूर्णविराम देतोय. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. संत श्री सखाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम श्रीराम श्रीराम. दुग्ध शर्करा योग म्हणूया आज. कृष्णसखा उद्धव महाराज गादीपती भक्तराज महाराज पंडित मुल्लेरकर यांचं आगमन झालेलं आहे. आपण सर्व त्यांना प्रणिपात करूया आणि खरोखरच प्रत्यक्ष पांडुरंग आणि संतांच्या सहवासात अधिकस्य अधिक फलम हा आज सोहळा आपण इथे अनुभवतोय. या सोहळ्याचे आपण इथे साक्षीदार झालोय. आपण रांगेने त्यांचं दर्शन घेऊया. तसंच आता बुवांनी अतिशय सुंदर प्रवचन सेवा सादर केली महाराजांची आणि अनेक दृष्टांत दाखले देऊन अतिशय कठीण असा आणि अतिशय सोपा असा नामाचा उल्लेख त्यांनी इथे केला. नामा परते सुख नाही रे अन्यथा हे त्यांनी सांगण्याचा प्रयत्न केला आणि हेच आपल्याला इथून नाम घेऊन जायचं आहे. पुन्हा एकदा जय जयकार करूया. सद्गुरू संत सखाराम महाराज की जय. मुल्लेरकर महाराज की जय.